जल्दी से जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों को मसीह वचन देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु की बड़ी अनुग्रह से प्रभु ने और भी एक पुनरुत्थान का पवित्र दिन हमको दान दिया आणि देवाने त्याच्या कृपेने अजून एक पवित्र पुनरुत्थानाचा दिवस आपल्याला दान दिला। आपको मालूम है कि आज दुनिया भर में कितनी लोग कितनी प्रकार का परेशानी में है, कष्ट में है, तकलीफ में है। आणि आज जगभरामध्ये कितीतरी लोक कितीतरी प्रकारच्या त्रासामध्ये आहे, कष्टामध्ये आहे। है ना, चाइना में कितना भयंकर बाढ़ आया, यूरोप कंट्री में खास करके जर्मनी में, ऐसा अरब कंट्रियों में है ना, इतना भयंकर भयंकर बात। इवन अमेरिका में भयंकर आग, साथ ही साथ मानव बाढ़ और रशिया में भूकंप। इस प्रकार इवन महाराष्ट्र में, हम लोग रहने वाला महाराष्ट्र में इतना भयंकर बाढ़ आया हुआ है। आणि आपण जगभरामध्ये जर पाहायचं झालं तर आपल्याला समजतं की चायनामध्ये कितीतरी मोठा पूर आलेला आहे। त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये सुद्धा एका ठिकाणी खूप मोठी आग लागलेली आहे, दुसऱ्या ठिकाणी पूर आलेला आहे, रशियामध्ये भूकंप आहे आणि युरोपियन कंट्रीमध्ये विशेष करून जर्मनीमध्ये पण पाहतो की खूप मोठा पूर आलेला आहे। अरब राष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहतो की खूप मोठी विपत्ती आली आहे। एवढंच काय तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप पूर आलेला आहे। हे कितना हमारा गांव पूर्ण रूप में पानी में डूबा हुआ है आणि कितीतरी गाव जे आहे ते पूर्ण रीतीने पाण्यामध्ये डुबलेले आहे। है ना। सिर्फ महाराष्ट्र में मतलब न्यूज में सुना कि 136 लोगों का मृत्यु हुआ आणि फक्त महाराष्ट्रामध्ये ऐकलं की 136 लोक मेले। है ना, कितनी भयंकर भयंकर बातें आया हुआ है आणि किती भयंकर भयंकर गोष्टी ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। लोग चारों तरफ पानी है परंतु पीने के लिए पानी नहीं, आणि चहूबाजूला पाणी पण पिण्याकरता पाणी नाहीये। इतना बड़ा दुख में समस्याओं में लोग गुजर रहे हैं आणि कितीतरी संकटातून लोक समस्यामधून जात आहे। परंतु वही दुनिया में उन लोगों के बीच में प्रभु ने हमको कितना सुरक्षित रखा प्रिय। आणि त्याच लोकांच्या मध्ये प्रभूने आपल्याला किती सुरक्षित ठेवलेलं आहे। हम उनसे कोई अच्छा है इसलिए नहीं, आपण त्यांच्यापेक्षा खूप चांगले आहोत म्हणून नाही, है ना। हमारे जीवन से प्रभु को एक बड़ा अपेक्षा है। आपल्या जीवनापासून देवाला एक मोठी अपेक्षा आहे। इस दुख मुसीबत में रहने वाले लोगों के लिए हम प्रभु से विनती करें, प्रार्थना आणि करें। या दुःख आणि संकटामध्ये राहणाऱ्या लोकांकरता आपण प्रभूकडे प्रार्थना करावी। मैं हर एक पवित्र लोगों से नम्र विनती करता हूँ, इन दिनों में इस प्रकार कष्ट में वेदनाओं में, एक प्रकार कोरोना का तकलीफ हो रहा है, दूसरे प्रकार इस प्रकार का प्राकृतिक भयंकर संभव हो रहा है, इन सब के लिए हम लोग प्रार्थना करना चाहिए। आणि पवित्र लोकांना मी विनंती करतो की निश्चितच एक तर जे कोरोनाचा प्रसंग आलेला आहे आणि दुसरं म्हणजे एक नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, याच्यामध्ये जे लोक संकटामध्ये आहेत त्यांच्याकरता आपण वैयक्तिक प्रार्थना करायला पाहिजे। प्रियो, हमारा प्रार्थना का इस समय में बहुत बड़ा मूल्य है आणि आपल्या प्रार्थनेचं खूप मोठं मूल्य आहे। परंतु हम देखते हैं कि आज प्रभु की लोग आराम से खा पी करके आराम से मतलब निद्रा में है, सोए हुए है, अपनी मनमानी कर रहे हैं। कितना दुख वाला बात है। आणि प्रभूचे लोक काय की खाऊन पिऊन आराम करत आहे, झोपलेले आहे आणि किती अशी एक घृणास्पद गोष्ट आहे। भैया, हमारे जीवन में ऐसी विपत्ति आएगा तो हम दूसरे से ऐसा मदद जरूर चाहेगा। आणि ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारची विपत्ती येईल त्यावेळेला निश्चितच इतर लोकांनी आपल्याला मदत करावी अशी अपेक्षा आपली राहील। तो इसलिए हम हमारा जिम्मेवारियों को कभी ना भूले आणि म्हणूनच आपण आपल्या जबाबदाऱ्या विसरायच्या नाहीये। प्रभु को बहुत धन्यवाद देते हैं आणि प्रभूला धन्यवाद असो। आज भी इस रीति में अपने अपने घर में होते हुए हम लोगों को प्रभु का वचन सुनने के लिए, मिलकर के प्रभु का नाम ऊंचा करने के लिए प्रभु ने अवसर दिया। आणि आजही आपल्याला आपल्या आपल्या घरामध्ये बसून प्रभूचं वचन ऐकण्याकरता आणि प्रभूचं नाव उंच करण्याकरता प्रभूने आपल्याला सहाय्य केलं। प्रियो, हम प्रभु की आगमन की एकदम निकटता में कभी भी प्रभु का आगमन संभव है। आणि प्रियानो, प्रभूच्या आगमनाच्या आपण एकदम जवळ आहोत। प्रभूचं आगमन कधीही होऊ शकतं। ये हम लोग सावधान रहने के लिए एक सख्त चेतावनी है आणि आपण सावध राहण्याकरता एक सक्त अशी चेतावणी आहे। मैं आशा करता हूँ जरूर प्रभु की आत्मा आपसे भी बात करता है। आणि मी अशी आशा ठेवतो की निश्चितच प्रभूचा आत्मा तुमच्याशीही बोलत असेल। है ना, प्रभु की उस आगमन की प्रतीक्षा में इन दिनों में एक तैयारी जीवन के साथ प्रभु के लिए इंतजार में रहना चाहिए। आणि प्रभूच्या आगमनाच्या तयारीच्या जीवनामध्ये आपण एक प्रकारे राहायला पाहिजे। हम लोग प्रभु की महिमा के लिए दुनिया से अलग किए हुए लोग हैं। आपण देवाच्या गौरवाकरता या जगातून वेगळे केलेले लोक आहोत। हम जन्म से प्रभु से बहुत दूर थे, प्रभु को नहीं जानते थे,
प्रभु का सच्चा भक्ति नहीं करते थे, परंतु प्रभु ने आज अपने लिए हमको आदर किया है। आणि अगोदर आपण अभक्त होतो, प्रभूची भक्ती करत नव्हतो, प्रभूपासून खूप दूर होतो, पण आज प्रभूने आपल्याला त्याच्याकरता वेगळं केलेलं आहे. जब हम यशायाह नबी की किताब उसका 43 अध्याय का 7 वचन में पढ़ता है, यशायाह चैप्टर 43 अध्याय उसके 7 वचन, यशा त्याचा 43 अध्याय आणि त्याचं 7 वचन, हर एक को जो मेरा कहलाता है, जिसको मैंने अपनी महिमा के लिए सृजा, जिसको मैंने रचा और बनाया है। देखा, मैंने मेरी महिमा के लिए सृजा और रचा और बनाया है। आणि मी माझ्या गौरवाकरता त्यांचं सृष्टी किया, सृष्टी केलं, बनाया और बनवलं आणि त्यांची रचना केली. देखिए, बहुत 3 प्रयोग वहां पर करता है। मैं आपको बताना चाहूंगा कि प्रभु ने हमको उसकी महिमा के लिए सृजा, आणि प्रभूने आपल्याला त्याच्यासाठी सृष्टी केली, हाँ, और उसके लिए रचा, आणि त्याच्यासाठी रचना केली, उसके लिए बनाया। आणि त्याच्याकरता बनवलं. ये तो प्रभु का लोगों को समझना चाहिए ना। आणि हे प्रभूच्या लोकांना समजायला पाहिजे ना. हम प्रभु की महिमा का कारण बने, आणि प्रभूच्या गौरवाचं आपण कारण व्हावं. प्रियोम, इस छोटा सा आयु में प्रभु के चुने हुए लोग, प्रभु के लिए अलग किए हुए लोग, प्रभु की हमारे प्रति योजना जानना बहुत ही जरूरी बात। आणि प्रभू करता वेगळे केलेल्या लोकांनी प्रभूची माझ्या संबंधाने योजना काय आहे हे जाणणं गरजेचं आहे. है ना। प्रेषित पौलुस अपने शब्दों में बोलेगा तो पहला कोरिन्थी 10 अध्याय का 31 वचन में कहता है, पहला कोरिन्थी 10 अध्याय का 31 वचन में, पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 10 अध्याय आणि त्याचे 31 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, इसलिए तुम चाहे खाओ चाहे पियो चाहे जो कुछ करो, सब कुछ परमेश्वर की महिमा के लिए करो। देखिए, कितना सुंदर बात प्रेषित पौलुस कहता है कि तुम यदि खाए या पिए, जो कुछ भी करे वो प्रभु का महिमा के लिए करे। आणि तुम्ही खा किंवा प्या, तुम्ही जे काही कराल ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. प्रियो, खाने पीने में भी प्रभु का महिमा मिलना चाहिए, प्रभु का गौरव होना चाहिए। आणि खाताना आणि पिताना सुद्धा प्रभूच्या नावाचा गौरव व्हायला पाहिजे. हम लोग खाने पीने के समय में प्रभु का महिमा चाहता है क्या? आणि खाताना आणि पिताना प्रभूचा गौरव व्हावा अशी आपण अपेक्षा ठेवतो का? है ना। हमें मिलने वाला उस पानी के लिए, उस खाने के लिए हम प्रभु को धन्यवाद दे पा रहे हैं क्या? आणि आपल्याला मिळणार जे अन्न आणि पाणी आहे त्याच्याकरता प्रभूला आपण धन्यवाद देतो का? मैं बोल रहा ना, आज के दिन में इतना बाढ़ होने के बावजूद भी वहां पर पीने वाला, पानी के लिए तड़पने वाला बहुत हजारों लोग है। आणि एवढा पूर आलेला असताना सुद्धा पाणी प्यायला मिळत नाही म्हणून तळमळणारे लोक हजारो आहे. बहुत भयंकर अवस्था थी। आणि भयंकर अवस्था आहे. प्रभु हमें पीने के लिए पानी देता है, आणि प्रभू आपल्याला पिण्याकरता पाणी देतो. हम प्रभु को महिमा देना चाहिए, आपण प्रभूला गौरव द्यायला उसके पाहिजे लिए प्रभु को धन्यवाद देना चाहिए। आणि त्याच्याकरता प्रभूला धन्यवाद द्यायला पाहिजे. आज हम लोग से कितने लोग पानी को बर्बाद कर देते हैं। आणि कितीतरी लोक पाणी असंच वाया जाऊ देतात. जिन लोगों को पानी मिलता नहीं, आणि म्हणून लोकांना पाणी भेटत नाही. जब मिला हुआ लोग उसको बर्बाद कर देता है, आणि ज्यांना मिळतं ते वाया घालवतात. है ना। प्रियो, हम प्रभु का कोई पानी पिए या खाना खाए, परंतु उसमें प्रभु का महिमा होना जरूरी बात है। आणि खाताना आणि पिताना प्रभूचा गौरव होणं गरजेचं आहे. आज कितनी लोग खाना को बर्बाद कर देता है, आणि कितीतरी लोक अन्न वाया घालवतात. खाने के लिए प्रभु को धन्यवाद नहीं दिया, आणि खाण्याकरता प्रभूला धन्यवाद देत नाही. प्रभु को धन्यवाद दिया है तो वो खाना बहुत ऐसा फेंक देता है जबकि मानो कोई सग नहीं सकता। आणि प्रभूला धन्यवाद दिला तरी सुद्धा ते कितीतरी अन्न असं वाया घालवतात की कोणी सहन करू शकत नाही. Praise the Lord. प्रियो, हमारा खाने पीने के पीछे हम प्रभु का महिमा करता है क्या? आणि खाताना आणि पिताना आपण प्रभूच्या नावाचा गौरव करतो का? है ना। एक समय में एक टाइम पेट भर कर खाने के लिए लोगों के पास नहीं था, आणि एका वेळेला एक वेळचं पूर्ण जेवण खाण्याकरता लोकांकडे नव्हतं. परंतु प्रभु ने प्रभु के लोगों को जब आशीष दिया, लोग प्रभु को भूल गया। आणि प्रभूच्या लोकांना प्रभूने ज्या वेळेला आशीर्वाद दिला त्यावेळेला लोक प्रभूला विसरले. प्रियो, प्रभु को ना बोले, प्रियानो, प्रभूला विसरू नका. प्रभु ने हमको बहुत ऐसे दिया है तो हम प्रभु को बहुत ऐसे धन्यवाद करके प्रभु का महिमा करना चाहिए। आणि प्रभूने आपल्याला जर विपुल दिलं आहे तर प्रभूला आपण विपुल धन्यवाद देऊन प्रभूचा गौरव करायला पाहिजे. आज सुबह से हम कितनी उपकार पाया, आणि आज सकाळपासून कितीतरी उपकार आपल्याला झाले. प्रभु को महिमा किया क्या? आपण त्याकरता प्रभूचा गौरव केला का? हर बात में प्रभु को धन्यवाद दिया। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रभूला धन्यवाद दिला का? क्योंकि आपको मालूम है, जब कोलोसियों का पत्र 3 अध्याय का 17 वचन में पौलुस कहता है, आणि कलसीकराचं पत्र त्याचा 3 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, वचन में
या काम में जो कुछ भी करो सब जो कुछ भी करो प्रभु यीशु मसीह के नाम से करो हाँ। और उसके द्वारा परमेश्वर पिता का धन्यवाद करो। देखा, मतलब और जो कुछ भी करे तुम्हें क्या करना है, हमें प्रभु का महिमा करना है, प्रभु को प्रसन्न करना है। आणि आपण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये देव पित्याचा धन्यवाद करायचा आहे। हम प्रभु का महिमा के लिए सृजा हुए लोग, आणि देवाच्या गौरवाकरता आपण निर्मिलेले लोक आहोत। आज मैं कहां तक मेरी जीवन से प्रभु का महिमा करता है, आणि मी माझ्या जीवनापासून कुठपर्यंत प्रभूचा गौरव करतो। आपको मतलब हम लोग हमेशा ऐसा बोलने वाले एक बात है, जब प्रभु ने 10 कोड़ियों को चंगा किया आणि 10 कोटी लोकांना ज्या वेळेला प्रभूने बरं केलं, तब उसमें से एक कोड़ी प्रभु को महिमा देते हुए आया, आणि त्या वेळेला एक कोडी जो आहे तो प्रभूला गौरव देत आला। तब प्रभु बोलता है वहां पर, आणि त्या ठिकाणी प्रभू असं म्हणतो, उसका लूका 17 अध्याय का मतलब 17-18 वचन में, आणि लूक 17 अध्याय त्याचं 17 आणि 18 वचनामध्ये, इस पर यीशु ने कहा, क्या 10 शुद्ध न हुए तो फिर वे 99 कहाँ है, जो 9 कहाँ है? क्या इस परदेशी को छोड़ और कोई न निकला जो परमेश्वर की बड़ाई करता? बस प्रभु का महिमा करने वाला और कोई नहीं मिला। आणि प्रभूचा गौरव करण्याकरता अजून कोणी नाही राहिलं का? देखो, एक ही व्यक्ति प्रभु को महिमा दिया, आणि फक्त एकाच व्यक्तीने प्रभूला गौरव दिला। आज प्रभु हमारे जीवन में भी ये बात को देखता है कि मेरी जो कहलाता है, मेरी लोग मेरा महिमा करता है कि नहीं, आणि जे माझे म्हटले जातात ते माझा गौरव करतात का हे प्रभू पाहतो। हमें मिला हुआ ये जिंदगी, ये एक ही मौका है, ये मौका और वो भी बहुत थोड़ा समय है, ये समय को उसका मूल्य जान करके हर बात में प्रभु को महिमा दे करके जीवन बिताने के लिए हम अपने आप को एक सच्चा समर्पण करें। आणि आपलं आयुष्य जे आहे ते खूप क्षणभंगूर आहे आणि आपल्याला मिळालेली संधी आहे तिचा वेळ खूप छोटा आहे, म्हणूनच आपण आपल्या जीवनामध्ये जे काही कराल त्याच्याद्वारे देव पिताचा गौरव हा झाला पाहिजे, क्योंकि हम प्रभु का महिमा के लिए सृजा हुए लोग, कारण देवाच्या गौरवाकरता आपण निर्माण केलेले आहोत। तो आज मैं आपको बताने के लिए चाहने वाला विषय है, प्रभु यीशु मसीह का एक शब्द आपको समझाना चाहता हूं, वो है मेरी प्रेम में बने रहो। आणि आज आपण ज्या विषयावर मनन करणार आहोत तो प्रभू येशू ख्रिस्त बोललेला शब्द आहे की माझ्या प्रेमामध्ये स्थिर रहा। उसका आधार के लिए हम पढ़ेंगे यूहन्ना का सुसमाचार 15 अध्याय उसका 9 वचन की बी पाठ, आणि योहान त्याचा 15 अध्याय त्याच्या 9 वचनाचा शेवटला भाग, मेरे प्रेम में बने रहो। मतलब एक प्रभु की आज्ञा है, मेरी प्रेम में बने रहो। आणि ही एक प्रभूची आज्ञा आहे की माझ्या प्रेमामध्ये स्थिर रहा। प्रियो, प्रभु ने प्रभु की प्रेम में बना रहने के लिए कहा, तो वो कैसे संभव है वो बात भी समझाया। आणि जर प्रभूने आपल्याला त्याच्या प्रेमामध्ये राहण्याकरता सांगितलं तर ते कसं शक्य आहे ते सुद्धा सांगितलं। क्या करने से हम प्रभु की प्रेम में बना रह पाएगा, आणि काय केल्यानंतर आपण देवाच्या प्रीतीमध्ये राहू। उसका 10 वचन पढ़ना, त्याचं 10 वचन वाचा। यदि तुम मेरी आज्ञाओं को मानोगे तो मेरे प्रेम में बने रहोगे। देखिए, यदि तुम मेरी आज्ञाओं को मानोगे तो मेरे प्रेम में बना रहोगे। आणि जर तुम्ही माझ्या आज्ञा पालन कराल तर तुम्ही माझ्या प्रीतीत राहाल। देखिए, प्रभु का आज्ञाओं को मानना हमारे लिए जरूरी बात है, आणि देवाच्या आज्ञेचं पालन करणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे। और वहां पर प्रभु यीशु मसीह ने उसका खुद का अनुभव भी वर्णन किया है उस शब्द में। त्याच वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःचा अनुभव सुद्धा सांगितलेला आहे। यीशु मसीह अभी स्वर्ग छोड़ करके दुनिया में आया, आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून या जगामध्ये आले, लेकिन यीशु मसीह पिता के प्रेम में कैसा बना रहता है वो बात यीशु मसीह ने यहाँ पर प्रकट किया। आणि प्रभू येशू ख्रिस्त प्रभू देवाच्या प्रेमामध्ये कशा प्रकारे स्थिर राहतो ही गोष्ट सुद्धा त्याने प्रकट केली। जैसा कि मैं अपने पिता की आज्ञाओं को माना है और उससे प्रेम में बना रहता हूँ। देखिए, यहाँ पर बोलता है कि जैसे मैं पिता की आज्ञा मान करके उसकी प्रेम में बना रहता हूं, वैसा तुम मेरी आज्ञा मानोगे, मेरी प्रेम में बना रहेगा। आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त असं सांगत आहे की ज्याप्रमाणे मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या आणि त्याच्या प्रीतीमध्ये राहतो तसंही तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझ्या प्रीतीमध्ये राहाल। भैया, ये बहुत सुंदर बात है। आणि प्रियांनो, ही खूप सुंदर गोष्ट आहे। एक मसीह व्यक्ति सही में प्रभु का उपयोग में आने के लिए प्रभु ने चुना हुआ पात्र है। आणि एक ख्रिस्ती व्यक्ती जो आहे तो निश्चितच प्रभूच्या कामामध्ये उपयोगात येण्याकरता निवडलेलं एक पात्र आहे ना। प्रभु हमारे में होकर के
प्रभु का प्रेम दूसरे को देने का एक पात्र हमको बनाना चाहता है। आणि प्रभू आपल्यामध्ये राहून प्रभूचं प्रेम इतरांना देण्याकरता प्रभू ची इच्छा आहे। बहुत ध्यान से सुनना। आणि खूप लक्ष देऊन ऐका। हम लोग अपने सामर्थ्य में ये प्रेम नहीं कर सकता, आणि आपण आपल्या सामर्थ्यामध्ये हे प्रेम नाही करू शकत, परंतु प्रभु हमारे में रहकर वो प्यार एक दूसरे को देने के लिए प्रभु एक पात्र के रूप में हमें चुना है। आणि प्रभू आपल्यामध्ये राहून ते प्रेम इतर लोकांना देण्याकरता एक भांड्याच्या रूपाने प्रभूने आपल्याला निवडलेला आहे। क्योंकि हम प्रभु का एक चुना हुआ पात्र है। एग्जाम्पल में बोलेगा तो प्रेरित 9:15 में प्रभु ने पौलुस के चुनौती के समय में बोला, ये मेरा चुना हुआ पात्र है। आणि जर आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर प्रेषितांचे कृत्य त्याचा 9 अध्याय आणि त्याच्या 15 वचनामध्ये प्रेषित पौलाची ज्या वेळेला प्रभु येशू ख्रिस्ताने निवड केली त्यावेळेला स्वतः प्रभू असं म्हटलं की हे माझे निवडलेलं पात्र आहे। प्रभु की चुने हुए पात्रों में प्रभु अपना आत्मा उंडेलते हैं। आणि प्रभूच्या निवडलेल्या पात्रामध्ये प्रभू आपला आत्मा ओततो। एक व्यक्ति अगर प्रभु का जन बन गया या एक सच्चा मसीह व्यक्ति है तो उसको अंदर मसीह की आत्मा है। आणि एक जर व्यक्ती खरा ख्रिस्ती आहे तर त्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे। ये तो रोमियो 8:9 सबको सुपरिचित वचन है। आणि रोमकराचं पत्र 8 अध्याय त्याचं 9 वचन आपल्या सर्वांना खूप सुपरिचित आहे। जिसमें मसीह की आत्मा नहीं वो मसीह का जन नहीं। आणि ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा नाहीये तो ख्रिस्ताचा नाही। भाइयों आज हम मसीह का जन क्यों है? क्योंकि मसीह की आत्मा हमारे में है। आणि आज आपण ख्रिस्ताचे का आहोत? कारण ख्रिस्ताचा आत्मा आपल्यामध्ये आहे। प्रभु यीशु मसीह हमारे में रहता है क्योंकि हमको कैसे मालूम? आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये राहतो हे आपल्याला कसं समजेल? है ना, पहला यूहन्ना 3 अध्याय उसकी 24 वचन की आखिरी भाग में हम पढ़ता है। पहला यूहन्ना 3 अध्याय 24 वचन की भी पाठ में हम पढ़ता है। पहिलं योहान 3 अध्याय 24 वचनाचा शेवटला भाग। और इसी से आता उस आत्मा से जो उसने हमें दिया है हम जानते हैं कि हम में बना रहता है। देखिए प्रभु हमारे में बना रहता है करके हमको कैसे मालूम? आणि प्रभू आपल्यामध्ये राहतो हे आपल्याला कसं समजणार? क्योंकि प्रभु ने हमें अपनी आत्मा दिया है। कारण प्रभूने आपल्याला त्याचा आत्मा दिलेला आहे। 4 अध्याय का 13 वचन की पढ़ी है। आणि त्याचा 4 अध्याय त्याचं 13 वचन आहे। वाचा पहिलं योहान 4 अध्याय 13 वचन। इससे हम जानते हैं कि हम उसमें बने रहते हैं और वो हम में, क्योंकि उसने अपनी आत्मा से हमें दिया है। हाँ देखिए प्रभु ने अपनी आत्मा हमको दिया, इससे हमको मालूम पड़ता है कि हम प्रभु में बना रहता है करके। आणि प्रभूने आपल्याला त्याचा आत्मा दिला याच्याद्वारे आपल्याला समजतं की आपण प्रभूमध्ये आहोत। ये कितना सुंदर बात है ना। आणि खरोखर ही किती सुंदर गोष्ट आहे। मतलब प्रभु में बना रहना, प्रभु के प्रेम में बना रहना, ये सब प्रभु की आत्मा में पाने के द्वारा हमको समझता है। आणि प्रभूमध्ये राहणं, प्रभूच्या प्रेमामध्ये राहणं हे कधी आपल्याला समजेल तर ज्या वेळेला आपण प्रभूच्या आत्म्यामध्ये राहू। क्योंकि वही लोग प्रभु की आज्ञाओं पर चल पाएगा। आणि तेच लोक प्रभूच्या आज्ञेवर चालू शकतील। आपको मालूम है जब पुराना नियम में भी हमारे इस बात का एक भविष्यवाणी एजेकियल नबी में हम देखता है। आणि जुन्या करारामध्ये सुद्धा एक अशा प्रकारची भविष्यवाणी जी आहे ते एजेकियल संदेष्टाच्या पुस्तकामध्ये आपण वाचू शकतो। उसका 36 अध्याय का 26-27 वचन। आणि एजेकियल 36 अध्याय 26 आणि 27 वचन। मैं तुमको नया मन दूंगा और तुम्हारे भीतर नई आत्मा उत्पन्न करूंगा और तुम्हारी देह में से पत्थर का हृदय निकाल कर तुमको मांस का हृदय दूंगा। मैं अपना आत्मा तुम्हारे भीतर देकर ऐसा करूंगा कि तुम मेरी विधियों पर चलोगे और मेरे नियमों को मानकर उसके अनुसार करोगे। देखिए मैं प्रभु के चुने हुए लोगों को प्रभु एक नया दिल देता है, नंबर 1 बात। आणि प्रभू त्याच्या निवडलेल्या लोकांना सगळ्यात पहिलं नवीन हृदय देतो। फिर प्रभु उनको एक नया आत्मा, बोलने का मतलब जो हमारा आपके कारण मरा हुआ मनुष्य की आत्मा को प्रभु जिला करके उसको नया बनाता है। आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रभू त्याच्या निवडलेल्या लोकांना नवीन आत्मा देतो। म्हणजे काय? पापामुळे मनुष्याचा आत्मा जो मेलेला होता प्रभू त्या आत्म्याला जिवंत करतो आणि तो आत्मा नवीन बनवतो। और प्रभु बोलते हैं कि और मैं मेरी आत्मा भी उनको दे करके मेरी नियमों को पालन करने के लिए मेरी व्यवस्था में उनको चलाऊंगा। आणि तिसरी गोष्ट प्रभू असं म्हणतो की मी माझा आत्मा सुद्धा त्यांना देतो आणि माझ्या नियमानुसार
चालण्याकरता मी त्यांना शिकवेल. देखो ये कितना अनमोल बात है। आणि किती अनमोल गोष्ट आहे. प्रभु की आत्मा पाया हुआ लोग ही प्रभु की व्यवस्थाओं में चल पाएगा। आणि देवाचा आत्मा प्राप्त झालेले लोकच प्रभूच्या नियम शास्त्राच्या अनुसार चालू शकतील. प्रभु के वचन के अनुसार चलना ये हमारा कोई परिश्रम की हमारे कोशिश की बात है ही नहीं। आणि प्रभूच्या नियमानुसार चालणं हे आपल्या स्वतःचे प्रयत्न नाही है ना। जब 119 भजन संहिता का 133 वचन में हम ऐसा देखता है। आणि स्तोत्र 119 त्याच्या 133 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, मेरे पैरों को अपने वचन के मार्ग पर स्थिर कर। हाँ, मतलब मेरे पैरों को अपनी वचन की मार्ग पर स्थिर कर। क्या प्रयोग है उसमें, कितना गहरा एक वचन है ना। आणि खरोखर किती गहन असं वचन आहे की या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की माझ्या पावलाला तुझ्या वचनाच्या मार्गावर स्थिर ठेव। वो बहुत आप बहुत ध्यान से उन वचनों को पढ़ना प्रियो। मतलब प्रभु ही ये काम कर सकता है प्रियो। हे काम फक्त प्रभूच करू शकतो, है ना। प्रभु की आत्मा पाया हुआ लोगों का हर एक कदमों को प्रभु अपने वचनों पर स्थिर करके ले चलता है। आणि प्रभूला आत्मा ज्याला मिळालेला आहे त्याचे पावलं प्रभू त्याच्या वचनाच्या अनुसार स्थिर करतो, है ना। इसलिए जब यशायाह नबी का किताब 35 अध्याय का 8 वचन में भी प्रभु की लोगों का मार्ग का खूबी वो पवित्र मार्ग है और उसमें इस दुनिया का कोई बुद्धिमान नहीं चल पाएगा, कोई पापी नहीं चल पाएगा। प्रभु चलाने वाला लोग, आत्मा से चलने वाले लोग ही चल पाएगा। ये बात को वहां पर बहुत स्पष्ट किया है यशायाह 35 का 8। आणि यशा संदेशाचं पुस्तक त्याचा 35 अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये सांगितलेलं की ज्याला कोणाला प्रभूचा मार्ग आत्मा मिळालेला आहे तोच प्रभूच्या महामार्गावर चालू शकतो, नाहीतर मग दुसरं कोणी चालू शकणार नाही। वहाँ एक सड़क अर्थात राजमार्ग होगा, उसका नाम पवित्र मार्ग होगा। कोई अशुद्ध जन उस पर से न चलने पाएगा, वह तो उन्हीं के लिए रहेगा। और उस मार्ग पर जो चलेंगे वे चाहे मूर्ख भी हो तो भी कभी न भटकेंगे। देखा, मतलब प्रभु में आने के बाद में उसको इतना विद्या ज्ञान नहीं होगा तो भी उसको चलाने वाला वो उसकी बुद्धि और उसकी नैपुण्य नहीं है, वो पवित्र आत्मा है। इसलिए बोलता है कि वो दुनिया के रीति में मूर्ख भी होगा तो भी उस मार्ग से नहीं भटकेगा। आणि मग ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला देवाचा आत्मा मिळतो मग तो व्यक्ती कितीही बुद्धू किंवा कितीही मूर्ख असला तरी सुद्धा त्याला या जगाच्या ज्ञानाची गरज नाहीये, तरी सुद्धा तो परमेश्वराच्या त्या पवित्र मार्गावर त्या महामार्गावर चालेल। कारण का की त्या चालण्याकरता देवाचा आत्मा त्याला त्या ठिकाणी अगुवाई करत राहील। प्रियो, अगर हम आज प्रभु में विश्वास करता है, मैं प्रभु में बना रहता हूँ ऐसा हम कहता है तो पहला यूहन्ना 2 अध्याय का 6 वचन में कहता है कि यदि कोई कहता है कि मैं मसीह में रहता हूं तो जैसे मसीह चला वैसे चलना चाहिए। आणि ज्याप्रमाणे पहिलं योहान त्याचा 2 अध्याय आणि त्याच्या 6 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जर कोणी असं म्हणतो की मी प्रभूमध्ये राहतो तर मग त्याने तो जसा चालला तसा चाललं पाहिजे। जो कोई ये कहता है कि मैं उसमें बना रहता हूँ उसे चाहिए कि आप भी वैसे ही चले जैसा वह चलता था। देखा, अभी हम सिर्फ कहना काफी नहीं, आणि फक्त आपण बोलणं पुरेसं नाहीये, हमें उसके अनुसार चलना है। आपल्याला त्याच्या अनुसार चालायचं पण आहे। एक व्यक्ति प्रभु में रहता है तो यीशु मसीह जैसे चला वैसे चलना उनका कर्तव्य है। आणि एक व्यक्ती जर प्रभू मध्ये राहतो तर ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त चालला त्याप्रमाणे त्याने चालणं त्याचं कर्तव्य आहे। इसका मतलब प्रभु में रहना या प्रभु का प्रेम में रहना ये बात किसको बताता है? जो उसका वचन को मानता है उसको बताता है। आणि प्रभूमध्ये राहणं किंवा प्रभूच्या प्रेमामध्ये राहणं ही गोष्ट कोणाला दाखवते की जो कोणी त्याच्या आज्ञा पालन करतो। प्रभु की वचन ना मानते हुए मैं प्रभु में रहता हूँ, मैं प्रभु को प्रेम करता हूँ, मैं प्रभु का प्रेम में रहता हूँ, ये सब बात झूठी बात है। आणि प्रभूच्या आज्ञा जर आपण पालन करत नाही तर मी प्रभूमध्ये राहतो आणि प्रभूच्या प्रेमामध्ये राहतो हे सर्व बोलणं खोटं आहे। पहला यूहन्ना 3 अध्याय उसकी 23 वचन, पहिलं योहान 3 अध्याय आणि त्याचं 23 वचन, उसकी आज्ञा यह है कि हम उसके पुत्र यीशु मसीह के नाम पर विश्वास करें और जैसा उसने हमें आज्ञा दी है उसी के अनुसार आपस में प्रेम रखें।
देखिए यहाँ पर हम लोग क्या वचन क्या बोलता है, आणि या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं, मतलब प्रभु ने हमको क्या दिया आज्ञा, आणि प्रभूने आपल्याला काय आज्ञा दिली आहे, हमें आपस में प्रेम करना आपण आपसामध्ये प्रेम करायचं है आहे. ना. अगर वो प्रेम करने वाला लोग प्रभु की उस वचन को मानेगा, आणि प्रभूवर प्रेम करणारे लोक प्रभूच्या आज्ञेचं पालन करतील, इसका मतलब प्रभु उनके साथ रहेगा, आणि याचा अर्थ प्रभू त्यांच्या सोबत राहील प्रभु की प्रेम में वो रहेगा. आणि प्रभूच्या प्रीतीमध्ये ते राहतील. जब प्रभु यीशु मसीह यूहन्ना का सुसमाचार 14 अध्याय का 23 और 24 वचन का पहला भाग में इसी प्रकार कहा, आणि योहान कृत सुसमाचार त्याचा 14 अध्याय त्याच्या 23 आणि 24 वचनाच्या पहिल्या भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हटला, यीशु ने उनको उत्तर दिया, यदि कोई मुझसे प्रेम रखेगा तो वह मेरे वचन को मानेगा और मेरा पिता उससे प्रेम रखेगा और हम उसके पास आएंगे और उसके साथ वास करेंगे. जो मुझसे प्रेम नहीं रखता वह मेरा वचन नहीं मानता. देखा, मतलब इसका मतलब क्या है कि हम प्रभु को प्रेम करता है तो जरूर हम प्रभु के वचन को या उसकी आज्ञाओं को मानेगा. आणि आपण जर प्रभूवर प्रेम करतो तर निश्चितच आपण त्याच्या आज्ञेचं पालन करू. एक व्यक्ति प्रभु को प्रेम करता है कि नहीं, प्रभु को मानता है कि नहीं, कैसे मालूम? वो प्रभु का वचन को मानता है कि नहीं, इसके देखने से परखने से मालूम पड़ेगा. आणि एक व्यक्ती प्रभूवर प्रेम करतो किंवा नाही करत हे आपल्याला कसं समजणार, तर तो प्रभूची आज्ञा पालन करतो किंवा नाही करत यावरून. लेकिन यहाँ पर एक खास बात मैं आपको बताना चाहता हूँ. आणि या ठिकाणी एक विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. हम जो प्रेम प्रेम जो बोलता है, अपन जो सोचने वाला एक नाप का प्रेम नहीं हो. आणि आपण जे प्रेम प्रेम या ठिकाणी बोलत आहे तर आपण विचार करणारा एक मोजमाप करणारा ते प्रेम नाहीये. आज हम क्या सोचते हैं कि कोई हमको हंसकर दिखाया तो हम भी हंसकर दिखाता है, कोई हमको कोई मदद करेगा तो हम उनको प्यार करता है. इस प्रकार का प्रेम नहीं हो प्रेम. आणि आपण काय विचार करतो प्रेम म्हणजे काय, जर कोणी आपल्याला पाहून हसलं तर आपण त्याला पाहून हसतो, कोणी जर आपल्यावर प्रेम केलं तर आपणही त्याच्यावर प्रेम करतो. अशा प्रकारचं हे ईश्वरीय प्रेम नाहीये. प्रभु का प्रेम को ही समझना हमारा मानसिक बुद्धि में नमकीन की बात है. आणि प्रभूच्या प्रेमाला समजणं हे मनुष्य बुद्धीने शक्य नाही. अभी हम प्रभु का प्रेम अनुभव किया वो लोग हैं, आणि आपण प्रभूचं प्रेम अनुभव केलेले लोक आहोत. इसलिए हमारे जीवन से हम वही प्यार को हमें बांटना चाहिए. आणि म्हणूनच आपण आपल्या जीवनाच्या द्वारे तेच प्रेम जे आहे ते इतरांना द्यायला पाहिजे. हमें सुनने वाला पवित्र लोग थोड़ा सा ध्यान से इस विषय को समझना. आणि आम्हाला ऐकणाऱ्या लोकांनी, पवित्र लोकांनी खूप लक्ष देऊन जरा हे ऐका. आज तक प्रभु के उस प्रेम को मैं कहां तक व्यवहार कर पाया, ये बात को देखना. आणि आतापर्यंत प्रभूचं प्रेम मी किती वाटू शकलो हे तुम्ही थोडंसं लक्षात घ्या. जरूर हम लोग आपस में प्रेम करता है, आणि निश्चितच आपण आपसामध्ये प्रेम करतो. लेकिन वो प्रेम कितना जल्दी मतलब छोटी बातों में भी बुझ जाता है. आणि ते प्रेम किती लवकर छोट्याशा गोष्टीमध्ये संपून जातं. मैं जो आपको जो कह रहा है प्रभु का प्रेम, ये कभी बुझने वाला प्रेम नहीं. आणि मी तुम्हाला सांगणार ते प्रभूचं प्रेम कधी भिजणार नाही. वो प्रेम हमने भाग करके वो प्रेम में बना रहना चाहिए करके प्रभु का चाहते है. आणि ते प्रेम प्राप्त करून त्या प्रेमामध्ये राहायला पाहिजे ही प्रभूची इच्छा आहे. देखो आज आपको थोड़ा बहुत प्रार्थना के साथ आत्मा में रह करके इस आत्मिक वचनों को जरूर ध्यान से सुनना. आणि आपण थोडंसं प्रार्थनापूर्वक राहून आपण निश्चितच ही जी आत्मिक वचन आहे आत्म्यामध्ये राहून शिका. क्योंकि आपको मालूम है ध्यान से सुनना तक प्रभु के लिए सुगंधदायक बलिदान है करके पहला शमूएल 15:22 में बढ़ता है. आणि आपण लक्ष देऊन देवाचं वचन ऐकणं हे सुद्धा परमेश्वराकरता सुगंधदायक हव्य आहे. पहिलं शमूएल 15 अध्याय आणि त्याच्या 22 वचनामध्ये आपण पाहतो. मैं अभी सारे वचनों को नहीं पढ़ाएगा क्योंकि हमारे सामने बहुत समय बहुत लिमिटेड है. आणि आता सगळी वचन वाचायला सांगणार कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. जरूर आप रेफरेंस लिख करके बाद में भी उस पर ध्यान कर सकता है, लेकिन एक बात जानना, आप बहुत ध्यान से वचन सुनना. अभी आप प्रभु की उपस्थिति में बैठा है तो आपका ध्यान प्रभु के वचन की ओर होना चाहिए और एकदम आत्मा में रह करके, जैसा पहला थिस्सलुनीकियों 12 अध्याय का 6 वचन में थिस्सलुनीके मंडली आत्मा में वचन को आनंद से उनको ग्रहण किया. आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलेले आहात तर देवाचं वचन जे आहे ते खूप लक्षपूर्वक एक चित्ताने आणि आत्म्यामध्ये राहून ऐकायला पाहिजे की ज्याप्रमाणे थेसलोनिकाराची मंडळी जी होती, पहिलं थेसलोनिकाराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 6 वचनामध्ये म्हटलेलं आहे की थेसलोनिकाराची मंडळी
आत्म्यामध्ये राहून देवाचं वचन जे आहे ते अनुकरण करत होती. हो प्रियो, आज इस वक्त में आत्मा में रह करके ये प्रभु की वचन जान करके प्रभु आपसे बात कर रहा है, ये बात का सच्चा समझ के साथ बहुत गौर दे करके उसको ग्रहण करना. आणि या ठिकाणी बसलेले असताना आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत म्हणून प्रभू आपल्याशी बोलत आहे आणि म्हणूनच खूप लक्ष देऊन ते देवाचं वचन जे आहे ते तुम्ही आत्मसात करा. क्योंकि ये वचन सुनने के समय में अगर कुछ भाषा शब्द हमें नहीं मिलेगा तो भी जो प्रभु उसका गहराई में आपको समझाना चाहता है, आत्मा में रहने वाले लोगों को ये वचन सुनने के समय में उस प्रकाश में आपको प्रभु समझाएगा. आणि हे वचन ऐकत असताना जर तुम्हाला त्याच्यातला एखादा शब्द समजला नाही, एखादी भाषा नाही समजली तरीही चालेल, तरी सुद्धा प्रभू त्याच्या आत्म्याच्या द्वारे त्याचा जो अर्थ आहे तो खूप गहन रीतीने तुम्हाला समजून सांगेल. अभी प्रभु ने जो हमें दिया हुआ आज्ञा, वो आज्ञा का खूबी हमें उसके अंदर से समझना है. यूहन्ना का सुसमाचार 15 अध्याय का 12 वचन पढ़ेंगे. आणि योहान कृत सुसमाचार त्याचा 15 अध्याय त्याचं 12 वचन वाचूया. योहान 15 अध्याय 12 वचन. मेरी आज्ञा यह है कि जैसा मैंने तुमसे प्रेम रखा वैसे ही तुम भी एक दूसरे से प्रेम रखो. देखिए यहाँ पर प्रभु की आज्ञा यह है कि तुम आपस में प्रेम रखो. आणि या ठिकाणी प्रभूची आज्ञा ही आहे की तुम्ही आपसामध्ये प्रेम ठेवा. लेकिन उसके नापदंड क्या? आणि त्याचं मोजमाप काय आहे? हाँ, उसके एक नापदंड है. आणि त्याची एक मोजमाप आहे. वो नापदंड जैसे मैंने तुमसे प्रेम किया वैसा. आणि त्याचं मोजमाप हे आहे की ज्याप्रमाणे मी तुमच्यावर प्रेम केलं तसं तुम्ही दुसऱ्यांवर प्रेम करा. हम एक दूसरे को प्यार करता है, जरूर करता है, परंतु प्रभु यीशु मसीह ने जैसे प्यार किया ऐसा प्यार करने के लिए बोला. आणि निश्चितच आपण एकमेकावर प्रेम करतो, पण तसं प्रेम नाही तर ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर प्रेम केलं त्याप्रमाणे आपण इतरांवर प्रेम करायचं आहे. क्योंकि जो भी हमको प्यार करता है हम उनको भी प्यार करता है. आणि जे आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यावरही आपण प्रेम करतो. जो हमसे नफरत करता है हम उनसे भी नफरत करता है. आणि जे आपला द्वेष करतात त्यांचा आपण द्वेष करतो. ऐसा प्रेम नहीं प्रभु. अशा प्रकारचं प्रेम नाही. है ना, प्रभु ने हमको कैसा प्रेम देखा, प्रेम किया, वो बात को हमें सही रीति में जानना. आणि प्रभूने आपल्यावर कसं प्रेम केलं ते आपण योग्य रीतीने जाणायचं आहे. मैं संक्षिप्त में उस विषय को समझाने के लिए कुछ वचन पढ़ते हुए जाता हूँ. आणि थोडक्यामध्ये ते वचन तुम्हाला समजण्याकरता काही वचन तुम्हाला वाचायला जात पुढे जाऊया. प्रभु ने कैसी अवस्था में हमसे प्रेम किया आणि प्रभूने कशा प्रकारच्या अवस्थेमध्ये आपल्यावर प्रेम केलं. आपको याद होगा रोमियो का पत्री 5 अध्याय उसकी 6 वचन. रोमकाराचं पत्र त्याचा 5वां अध्याय आणि त्याचं 6 वचन. बहुत ध्यान से सुनना. देखिए उस अध्याय से मैं 3 वचन पढ़ाऊंगा. उसका 5 अध्याय का 6 वचन, 8 वचन और 10 वचन. आणि रोमकाराचं पत्र त्या अध्यायामध्ये 5 अध्यायामधून 3 वचन मी तुम्हाला वाचायला सांगणार. रोमकाराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याचं 6 वचन, 8 वचन आणि 10 वचन. क्योंकि जब हम निर्बल ही थे तो मसीह ठीक समय पर भक्तिहीन के लिए मरा. देखिए एक हम निर्बल थे और दूसरा हम भक्तिहीन थे. आणि पहिली गोष्ट आपण अशक्त होतो आणि आपण भक्ती न करणारे होतो. देखिए हमारे जीवन की अवस्था, किस अवस्था में प्रभु ने हमसे प्रेम किया. आणि आपल्या कुठल्या प्रकारच्या जीवनाच्या अवस्थेमध्ये असताना प्रभूने आपल्यावर प्रेम केलं. प्रियो, हम लोग किसी प्रकार भी इस प्रेम पाने का लायक नहीं था. आणि कुठल्याही प्रकारे आपण प्रेम प्राप्त करण्याकरता योग्य नव्हतो. हम प्रभु के भक्त नहीं था आणि प्रभूचे आपण भक्त नव्हतो. और हम एकदम निर्बल थे आणि एकदम अशक्त असे आपण होतो. कैसा अनुभव है. आणि कसा अनुभव आहे. ऐसे अनुभव में कौन ऐसे लोगों को प्यार कर सकता है. आणि अशा प्रकारच्या अनुभवामध्ये राहणाऱ्या लोकांवर कोण प्रेम करू शकतो. है ना. लेकिन प्रभु ने ऐसे दिशा में हमसे प्रेम किया. आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा प्रभूने आपल्यावर प्रेम केलं. अभी आप देखिए उसकी 8वां वचन क्या कहता है. आणि त्याचं 8 वचन काय सांगतं ते बघा. परंतु परमेश्वर हम पर अपने प्रेम की भलाई इसी रीति से प्रकट करता है कि जब हम पापी ही थे तब मसीह हमारे लिए मरा. देखो अभी पापी ही थे उस समय में प्रभु हमारे लिए मर करके हमें बचाने के लिए अपने जान दे करके हमको प्रेम दिया. आणि ज्या वेळेला आपण पापी होतो त्या वेळेला प्रभू आपल्यासाठी मेला आणि त्याने आपलं प्रेम जे आहे त्या ठिकाणी
प्रगट केलं प्रियो हम पापियों के लिए प्रभु यीशु मसीह दुनिया में आया आणि आपल्या पाप्यांकरता प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला सभी मनुष्य पापी था आणि सगळे मनुष्य पापी होते एक भी एक धर्मी नहीं था एकही नीतिमान नाही तभी भी प्रभु ने हमसे प्रेम किया आणि तरी सुद्धा प्रभूने आपल्यावर प्रेम केलं देखिए मतलब एक प्रकार पापी बोलेगा तो एकदम प्रभु का वैरी है आणि पापी जर म्हटलं म्हणजे परमेश्वराचा एकदम तो वैरी आहे वही बात उसका 10 वचन में कहता है आणि तीच गोष्ट आपण त्याच्या 10 वचनामध्ये वाचू शकतो क्योंकि बैरी होने की दशा में उसके पुत्र की मृत्यु के द्वारा हमारा मेल परमेश्वर के साथ हुआ। बहुत गहरा बात है ना प्रियो आणि खूप गहन गोष्ट आहे ना प्रियांनो है ना एक पापी हमेशा परमेश्वर का वैरी है आणि एक पापी व्यक्ती नेहमी देवाचा वैरी आहे है ना शैतान या लूसीफर दिल में घमंड करके जब पाप आया तब से वो परमेश्वर का वैरी बन गया आणि लुसिफर आहे त्याच्या मनामध्ये जेव्हा गर्व आला तेव्हापासून तो देवाचा शत्रू झाला है ना वहां पर पाप आया आणि त्या ठिकाणी पाप आलं परमेश्वर की दृष्टि में जो योग्य नहीं उस पापों में गिर जाना वो पाप कहता है आणि देवाच्या दृष्टीमध्ये जे योग्य नाहीये त्याच्यामध्ये तो पतन पावणं त्या गोष्टीला पाप म्हटलं आहे हालेलुया अभी हम सब लोग पापी होकर के परमेश्वर का दुश्मन थे आणि आपण सर्व पापी असताना देवाचे वैरी होतो ऐसी दिशा में अशा अवस्थेमध्ये है ना प्रभु ने हमारे लिए अपने आप को बलिदान करके उसका 10 वचन वापस एक बार पढ़ना पुन्हा एकदा 10 वचन वाचा रोमियो 5:10 क्योंकि बैरी होने की दशा में हाँ उसके पुत्र की मृत्यु के द्वारा हमारा मेल परमेश्वर के साथ हुआ। वैरी होने का उस वैरी होने की दिशा में उस पापी होने की दिशा में परमेश्वर का एकदम शत्रुता का दिशा में भी पिता ने अपने पुत्र को हमारे लिए बलिदान होने दिया आणि आपण देवाचे वैरी असताना सुद्धा त्याचे शत्रू असताना सुद्धा पापी असताना सुद्धा देवाने आपल्या पुत्राला आपल्या करता मरण्याकरता पाठवलं हमको बचाने के लिए आणि आपल्याला वाचवण्याकरता हमें उस अनंत आग में ना पड़ने देने के लिए आणि आपल्याला त्या अनंत अग्नीमध्ये न जाण्याकरता आपको मालूम है पाप का मजदूरी मृत्यू था आणि पापाचं वेतन मरण होतं और वो अनंत काल का नरक की आग था आणि अनंत कालचा नरकाचा तो अग्नी होता वो फिर मरने के बाद में अगर वो पाप क्षमा नहीं पाया वो अनंत आग में अनंत युगानुयुग तड़पते रहेगा आणि मेल्यानंतर जर पापांची क्षमा आपल्याला मिळाली नाही तर त्या अनंत कालच्या अग्नीमध्ये युगानुयुग तळमळत राहील। प्रभु की इच्छा वैसे नहीं था आणि देवाची इच्छा तशी नाहीये। प्रभु ने इसके लिए क्या किया आणि या करता प्रभूने काय केलं अपने पुत्र को दुनिया में भेजा आपल्या पुत्राला त्याने जगामध्ये पाठवलं। है ना आज भी लोगों को ये प्रभु का प्रेम का मार्ग वो देख नहीं पाया आणि आजही लोक प्रभूच्या प्रेमाचा हा जो मार्ग आहे ते पाहू शकले नाही। है ना आज जिसको ये बात को प्रभु ने प्रकाश करके दिया वास्तव में कितने धन्य लोग हैं। आणि खरोखर या गोष्टीचं प्रकाशन प्रभूने ज्या लोकांना दिलं खरोखर ते किती धन्य। मैं प्रभु के पवित्र लोगों के प्रति प्रभु को धन्यवाद देता हूँ आणि प्रभूच्या पवित्र लोकांसंबंधाने मी प्रभूला धन्यवाद देतो। प्रभु की बड़ी अनुग्रह आपके ऊपर उंडेला आणि देवाची खूप मोठी कृपा तुमच्यावर ओतण्यात आली और उस कालवरी सूली का वो प्रेम को आपको समझने के लिए प्रभु ने हमें बुद्धि दिया आणि त्या कलवरी वधस्तंभावरचं जे प्रेम आहे ते समजण्याकरता प्रभूने आपल्याला बुद्धी दिली। आपको सबको याद है यूहन्ना 3:16 आणि योहान त्याचा 3रा अध्याय त्याचं 16 वचन तुमच्या सर्वांना ठाऊक आहे। पिता ने जगत से इतना बड़ा प्रेम किया आणि देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली अपना एकलौता पुत्र को दिया आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला ताकि जो कोई उस पर विश्वास करे वो नाश ना हो परंतु अनंत जीवन पाए। ते यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास करेल त्याचा नाश होऊ नये तर त्याने सार्वकालिक जीवन प्राप्त करावं। प्रियो एक बात यहाँ पर मैं उड़ा कर कहना चाहता आणि या ठिकाणी एक गोष्ट मी प्रकर्षाने सांगू इच्छितो। मृत्यू उस पद का अर्थ ही पिता से अलग होना है आणि मरण या शब्दाचा अर्थच पित्यापासून वेगळं होणं आहे। हमको उस पिता से मेल कराने के लिए आणि त्या पित्याशी आपला मेळ करण्याकरता पिता ने अपने पुत्र को दुनिया में भेजा आणि पित्याने आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं। जब रोमियो का पत्री 3रा अध्याय का 25 वचन में रोमकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 25 वचनामध्ये अनोखा प्रयोग हम देखते हैं आणि एक चांगला असा प्रयोग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। रोमियो 3:25 रोम 3:25 उसे परमेश्वर ने उसके लहू के कारण एक ऐसा प्रायश्चित ठहराया ऐसा प्रायश्चित ठहराया।
आणि अशा प्रकारचं प्रायचित्त असं ठरवलं. ये जो प्रायश्चित शब्द जो है, आणि प्रायचित्त हा जो शब्द आहे, यही बात पहला यूहन्ना 4 अध्याय का 10 वचन में भी हम देखता है. आणि पहिलं योहान 4 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये सुद्धा आपण पाहतो. पहला यूहन्ना 4 का 10 थोड़ा पढ़िएगा. प्रेम इसमें नहीं कि हमने परमेश्वर से प्रेम किया, पर इसमें है कि उसने हमसे प्रेम किया और हमारे पापों के प्रायश्चित्त के लिए, हमारे पापों की प्रायश्चित के लिए अपने पुत्रों को भेजा. आप देखिए, ये प्रायश्चित उस पद का अर्थ आपको समझ में आता है? आणि प्रायचित्त या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात येतो का? मतलब परमेश्वर की संगति में वापस लाने वाला नियम. आणि प्रभूच्या सहभागितेमध्ये पुन्हा आणणारा तो नियम, उसको बोलता है प्रायश्चित. आणि त्याला म्हटलं जातं प्रायचित्त. वापस एक बार मैं बोलता हूँ, आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, जो परमेश्वर से जो खो गया हुआ, नष्ट हुआ उस संगति में वापस लाने वाला परमेश्वर का कार्य को बोलता है प्रायश्चित. आणि एक व्यक्ती जो प्रभूच्या सहभागितेमध्ये राहत होता पण त्या सहभागितेपासून दूर गेला, तिथून हरवला गेला, पुन्हा त्या सहभागितेमध्ये आणणारा नियम म्हणजे प्रायचित्त. ओ यीशु मसीह मेरा प्रायश्चित बोलेगा तो मैं प्रभु से, अभी थोड़ी देर पहले भी हम देखा, हम मतलब दुर्बल थे, हम प्रभु के वैरी थे, हम पापी थे. ऐसी दिशा में प्रभु ने अपने पुत्र को प्रायश्चित के रूप में भेज करके हमको वापस प्रभु की संगति में लेकर आया. कितना अनमोल कार्य है. आणि आताच आपण रोमकराच्या पत्रामध्ये वाचलं होतं की आपण अशक्त होतो, निर्बळ होतो, पापी होतो, प्रभूचे शत्रू होतो, आणि अशा अवस्थेमध्ये असताना आपण देवाच्या सहभागितेपासून दूर होतो. अशा अवस्थेमध्ये सुद्धा देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला आपल्या करता पाठवलं की जेणेकरून आपण पुन्हा देवाच्या सहभागितेमध्ये यावं. याला म्हटलं जातं प्रायचित्त. ओ हमको मिला हुआ ये प्रेम को हम जानना और उस प्रेम हम एक दूसरे के प्रति करना, ये प्रभु के लोगों के प्रति इच्छा है. आणि आपल्याला मिळालेलं जे प्रेम आहे ते आपण प्रेम जाणणं आणि ते प्रेम आपण एकमेकांसोबत करणं ही देवाची आपल्या संबंधाने इच्छा आहे. हमें आपस में कैसे प्रेम करना, आणि आपण आपसामध्ये कसं प्रेम करायचंय. हमारे यीशु मसीह ने यूहन्ना 15 का 12 में कहने के बाद 13 वचन में क्या बोला. आणि योहान त्याचा 15 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये प्रभू काय म्हटलं. इससे बड़ा प्रेम किसी का नहीं कि कोई अपने मित्रों के लिए अपना प्राण दे. देखा, अपने मित्रों के लिए अपना प्राण देने से बढ़ करके कोई प्रेम नहीं. आणि आपल्या मित्राकरता आपला जीव द्यावा यापेक्षा मोठं प्रेम नाही. आज बहुत लोग बोलते हैं कि हम प्रेम करता है. आज पुष्कळ लोक म्हणतात की आम्ही प्रेम करतो. वो क्या है, सिर्फ ओठों में है. आणि त्यांचं प्रेम फक्त ओठांमध्ये आहे. प्रभु का वचन जब पहला यूहन्ना 3 अध्याय का 18 वचन में, पहिलं योहान 3 अध्याय आणि त्याच्या 18 वचनामध्ये, ओठों की उस शब्द की भक्ति से प्रभु प्रसन्न नहीं रहता. आणि आपल्या ओठांच्या त्या शब्दाच्या भक्तीच्या द्वारे प्रभू प्रसन्न राहत नाही. जरूर हमको सवेरे उठने के बाद में सच्चा दिल से प्रभु को बोलना चाहिए, प्रभु मैं आपको प्यार करता हूँ. आणि निश्चितच सकाळी उठल्यानंतर खऱ्या अंतःकरणाने आपण प्रभूला म्हणायला पाहिजे की हे प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो. सिर्फ करना, ऐसे कहना काफी नहीं. आणि मी करतो असं बोलणं हे पुरेसं नाहीये. प्रभु की बात मान करके चलने के लिए भी हमें उत्साह चाहिए. आणि प्रभूच्या आज्ञा पालन करत चालल्या करता ही उत्साह असला पाहिजे, है ना. अगर हम सच्चा दिल से प्रभु को कहता है कि प्रभु मैं आपको प्यार करता हूँ, स्वर्ग जरूर बोलेगा शाबाश आपको मैं भी प्यार करता हूँ. आणि आपण खऱ्या अंतःकरणाने जर प्रभूला म्हणू की हे प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो, त्यावेळेला स्वर्ग सुद्धा आपल्याला म्हणेल शाबास मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो. प्रभु ने ऑलरेडी हमें प्रेम दिया है. आणि निश्चितच अगोदरच प्रभूने आपल्याला प्रेम दिलेलं आहे. और रोज हम उस प्रभु का प्रेम में बना रहे. आणि दररोज आपण प्रभूच्या त्या प्रेमामध्ये राहतो. जैसे अभी पहला यूहन्ना 3:18 में हम पढ़ता है. आणि पहिलं योहान 3 अध्याय 18 वचनामध्ये ज्याप्रमाणे आपण वाचतो, हे बालको, हम वचन और जीभ से नहीं पर काम और सत्य के द्वारा भी प्रेम करें. देखा, मतलब सिर्फ जीव से प्रेम, मतलब अभी मैं बोला ना, ओठों का भक्ति लोगों को बहुत है. आणि लोकांची तोंड भक्ती जी आहे ती खूप आहे. लेकिन यहाँ पर यूहन्ना बोलता है, आणि या ठिकाणी योहान म्हणत आहे उस ओठों की भक्ति में हमारा भक्ति सीमित प्रेम सीमित ना रहे. आणि तोंड भक्तीमध्ये आपलं प्रेम जे आहे ते बांधल्या जाऊ नये. फिर क्या है, आणि मग काय आहे, वो हमारा काम में होना चाहिए. आणि आपल्या कामामध्ये सुद्धा ते असायला पाहिजे. अभी आपको मालूम है, जब
प्रभु यीशु मसीह ने पतरस को कहा, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला म्हटलं, सिर्फ पतरस को नहीं, एक्चुअली सब चेलों को कहा आणि फक्त पेत्राला नाही तर सर्व शिष्यांना म्हटलं कि तुम लोगों को परखने के लिए शैतान परमिशन मांगा, आणि तुम्हाला गव्हाप्रमाणे फटकावं याच्या करता सैतानाने परवानगी मागितली. लेकिन पतरस को बोलता है मैं तुम्हारा विश्वास ना जाने के लिए तुम्हारे लिए विनती की. आणि तुमचा विश्वासामध्ये तुम्ही स्थिर राहण्याकरता मी विनंती केली. आपको याद होगा लूका 22 अध्याय में 22 अध्याय का 31 से पढ़ना. आणि लूक त्याचा 22 अध्याय त्याच्या 31 वचनापासून पुढे वाचा. शिमोन हे शिमोन, देख शैतान ने तुम लोगों को मांग लिया है कि गेहूं के समान फटके, परंतु मैंने तेरे लिए विनती की कि तेरा विश्वास जाता न रहे, और जब तू फिरे तो अपने भाइयों को स्थिर करना. अभी एक मिनट, अभी यहाँ पर प्रभु ने उसको मतलब बोला है कि मैंने तुम्हारे लिए विनती किया इसलिए तू बेच किया. आणि मी या ठिकाणी तुझ्याकरता विनंती केली म्हणून तू वाचला असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. ये बात जब यीशु मसीह ने बोला आणि ही गोष्ट ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटली तो वो शिमोन क्या बोलता मालूम है? आणि त्यावेळेला शिमोन काय म्हणतो माहितीये का? वही तो एक बहुत बड़ा अनोखा बात है. आणि तीच एक मोठी गोष्ट आहे. वो उसका 33-34 पढ़ना. आणि त्याचं 33 आणि 34 वचन वाचा. उसने उससे कहा, हे प्रभु, मैं तेरे साथ बंदी गृह जाने वरन मरने को भी तैयार हूँ. उसने उसे कहा, हे पतरस, मैं तुझसे कहता हूँ कि आज मुझ बांग देने से देगा, बांग न देगा जब तक 3 बार मेरा इनकार न कर लेगा कि तू ही मुझे नहीं जानता. वाह. अभी पतरस बोलता है तेरे साथ बंदीगृह में आने के लिए और मरने के लिए तैयार है. आणि या ठिकाणी पेत्र असं म्हणतो की मी तुझ्या सोबत तुरुंगामध्ये जायला आणि मरायलाही तयार आहे. बोलने का अर्थ क्या है? सांगायचं तात्पर्य काय प्रभु आहे? मुझे तुझे से इतना प्रेम है, आणि प्रभू मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो मैं तेरे खातिर कुछ भी होने के लिए तैयार हूँ, आणि तुझ्या करता मी काहीही व्हायला तयार आहे आखिर मरने के लिए भी तैयार आणि हूँ. मी मरायला सुद्धा तयार आहे. शायद आज मुझे सुनने वाला बहुत लोग ऐसा शायद बोलेंगे प्रभु के लिए मैं मरने के लिए तैयार है. आणि मला ऐकणारे कदाचित पुष्कळ लोक असं म्हणू शकतील की मी प्रभू करता मारायला तयार आहे. पतरस के जीवन में क्या हुआ हमको मालूम, आणि पेत्राच्या जीवनामध्ये काय झालं आपल्याला ठाऊक आहे. क्योंकि पतरस सच में यहाँ पर उन्होंने बहुत दिल से कहा, आणि खरोखर पेत्राने या ठिकाणी खूप संपूर्ण अंतःकरणाने म्हटला. लेकिन पतरस उस संदर्भ में प्रभु की आत्मा नहीं पाया था, इसलिए अपनी सामर्थ्य में ऐसे प्रतिकूलों को वो सामना नहीं कर सकता. आणि मग त्या संदर्भामध्ये प्रभूचा आत्मा तशा प्रकारचा आत्मा त्याला मिळाला नव्हता, म्हणूनच येणाऱ्या प्रतिकूलचा तो सामना करू शकला नाही. पर आज मुझे सुनने वाला सारे पवित्र लोग उससे बढ़ करके मतलब उस समय की पतरस से बढ़ करके प्रभु की आत्मा पाए हुए लोग हैं. आणि आज मला ऐकणारे जे प्रभूचे लोक आहेत त्यावेळेला पेत्रामध्ये राहणारा जो आत्मा आहे त्याच्याही पेक्षा चांगला सामर्थ्यशाली आत्मा प्राप्त केलेला आहे. आप प्रतिकूलों को सामना कर सकता है आणि तुम्ही प्रतिकूलचा सामना करू शकता. फिर आप एक निर्णय बोलेगा तो उसको पालन कर सकता है. आणि तुम्ही एखादा निर्णय जर घेतला तर तो तुम्ही पूर्ण करू शकता. है ना. जब जैसा प्रेषित पौलुस ने गवाही दिया था प्रेरितों का काम 21 अध्याय का 13 वचन में, आणि प्रेषितांचे कृत्य त्याचा 21 अध्याय आणि त्याच्या 13 वचनामध्ये, परंतु पौलुस ने उत्तर दिया, तुम क्या करते हो कि रो रो कर मेरा दिल तोड़ते हो. मैं तो प्रभु यीशु के नाम के लिए यरूशलेम में न केवल बांधे जाने के लिए वरन मरने के लिए भी तैयार हूँ. ठीक है. अभी प्रेरित पौलुस से यहाँ पर प्रभु की आत्मा पाया हुआ जन प्रभु को प्रेम करता है और वो दावा करके भी रोमी 8:35 में कहा था कि प्रभु के प्रेम से मुझे कौन अलग कर सकता है. प्रभु के प्रेम से अलग नहीं कर सकता. उसी प्रकार वो आत्मा में वो बिल्कुल प्रभु के साथ एक बन चुका था. आणि प्रेषित पौल जो या ठिकाणी आहे प्रभूचा अनुयायी आहे, तो प्रभूवर प्रेम करतो. एवढंच नाहीये तर तो या गोष्टीचा सुद्धा दावा करतो. रोमकराचं पत्र 8 अध्याय त्याच्या 35 वचनामध्ये की प्रभूच्या प्रेमापासून मला कोण विभक्त करू शकेल. अशा प्रकारे अशा अवस्थेमध्ये राहता असताना तो प्रभूच्या प्रेमामध्ये असं म्हणतो की मी त्याच्या करता फक्त बंदिवान होण्याकरता नहीं तो मरायलाही तैयार आहे. और हम आकर उनका जीवन के बारे में हम जानते हैं कि प्रभु का दास मतलब प्रभु के लिए नीरो राजा उसका सिर मतलब गिला कटवा करके उसको मार डाला गया. आणि शेवटी त्याचा जो शेवट झालेला आहे तो आपण पाहू शकतो की नीरो सम्राट जो होता त्याने तलवारीने त्याचा शिरच्छेद करून त्याला मारून टाकलं. फिर उसी प्रकार पतरस भी जब प्रभु की आत्मा पाने के बाद में, जैसे अभी हमने लूका 22 में देखा था कि प्रभु ने उनको बोला था कि तुम एक समय लौट आएगा
और बाकी भाई लोगों को स्थिर करेगा, वैसा एक स्थिर करने वाला सेवकाई पत्रोस ने भी किया। आणि ज्याप्रमाणे लूक त्याचा 22 अध्याय आणि त्याच्या 22 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला असं म्हटलं होतं की ज्या वेळेला तू विश्वासामध्ये स्थिर राहशील त्या वेळेला तू आपल्या भावांना सुद्धा विश्वासामध्ये स्थिर कर. अशा प्रकारचा आत्मा ज्या वेळेला पेत्राला प्राप्त झाला त्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्तासाठी तो सुद्धा मरण पावला किंवा त्याने रक्तसाक्षी झाला. हाँ, क्योंकि हम जानते हैं कि पत्रोस का मतलब बाइबल में नहीं लिखा, लेकिन चरित्र बताता है कि पत्रोस को जब सूली की मृत्यु दिया गया तो पत्रोस बोलता है, मैं मेरी प्रभु और गुरु के समान सीधा लटकाने के लिए योग्य नहीं, मैं उस मेरी प्रभु का, मेरी गुरु का, उनकी पादों को, उनकी पावों को चुंबन करते हुए मैं मरना चाहता हूँ. आखिरी अभिलाषा पूरा करके दिया. इसलिए पत्रोस को सूली पर उल्टा लटकाया जा करके मारा गया करके चरित्र बताता है. आणि बायबल मध्ये नाही दिलेलं पण इतिहासामध्ये सांगितलेलं आहे की ज्या वेळेला पेत्राला वधस्तंभावर टाकण्याची वेळ आली त्यावेळेला पेत्रा असं म्हटला की मी माझा प्रभू आणि गुरु जो आहे त्याच्याप्रमाणे सरळ मला वधस्तंभावर टांगू नका, तर मी मरत असताना त्याचे जे पाय आहे त्याचं चुंबन घेत मला मारायचं आहे. मग त्याच्यामुळे पेत्राला जे आहे ते वधस्तंभावर उलट टांगून मारण्यात आलं. लेकिन बात मैं आपको बताऊं, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू, आप प्रभु के जन हैं, तुम्ही प्रभूचे लोक आहात और आप प्रभु को प्यार करता है. आणि तुम्ही प्रभूवर प्रेम करता. शायद आप आज सवेरे प्रभु मैं आपको प्यार करता हूं करके कहा भी होगा, आणि कदाचित सकाळी उठल्यानंतर हे प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हटलंही असेल. लेकिन कितनी बार आप जीवन में प्रभु से नाराज हो गए, आणि कितीतरी वेळा तुम्ही प्रभूवर नाराज झाला. कितनी बार मसीह जीवन में आप दुखी होकर के जीवन बिताया. आणि कितीतरी वेळा ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्ही दुःखी होऊन जीवन जगले. क्योंकि हमें प्रभु कैसे चलाता, आणि प्रभू आपल्याला कसा चालवतो. रोमियो 8 अध्याय का 37 में लिखा है, आणि रोम त्याचा 8 अध्याय त्याच्या 37 वचनामध्ये लिहिलंय, परंतु इन बातों में हम उसके द्वारा जिससे हमसे प्रेम किया है जयवंत से भी बढ़कर है. मतलब प्रभु हमें एक जयवंत के अनुभव में जीवन बिताने देता है. आणि एक विजयशाली अनुभवामध्ये जीवन जगण्याकरता प्रभू आपल्याला अनुमती देतो. उसके साथ दूसरा अध्याय का 14-15 वचन, दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा 2रा अध्याय त्याचा 14 आणि 15 वचन. परंतु परमेश्वर का धन्यवाद हो जो मसीह में सदा हमको जय की उत्सव लिए फिरता है. कैसे लेकर चलता, जय उत्सवामध्ये. जय के उत्सव में. आणि जय उत्सवामध्ये. प्रियो, आज एक जय आपके जीवन में समस्या नहीं है, मैं वो नहीं बोल रहा हूँ. आणि तुमच्या जीवनामध्ये समस्या राहणार नाही असं मी म्हणत नाही. अभी आप प्रभु की उपस्थिति में हैं, आता तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहात. आप अपने जीवन को परखो कि आप सही में उस उद्धार का सच्चा आनंद में, उस प्रभु के उस प्रेम में, प्रभु की उपस्थिति में आनंद में या खुशी में है क्या. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आता बसलेले असताना निश्चितच तुम्ही आपलं जीवन पार करून बघा की खरोखर त्या तारणाच्या खऱ्या आनंदामध्ये तुम्ही आहात का. कई बार हमारे कुछ गलत समझ रहता है, आणि पुष्कळ वेळा आपला गैरसमज होतो कि मैं प्रभु में है तो मुझको मेरा इच्छा के अनुसार हर काम प्रभु करके देना चाहिए. आणि लोकांना असं वाटतं जर मी प्रभूमध्ये आहे तर माझ्या इच्छेप्रमाणे प्रत्येक काम प्रभूने करून द्यायला पाहिजे. मेरे को दुख होने का कोई बात नहीं है. आणि मी दुःखी व्हावं असा प्रकारे कुठला प्रसंग यायला नको. ऐसा आपका दिल में विचार आने का मौका मत दो. आणि अशा प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये यायचं तुम्ही प्रसंग येऊ देऊ नका. क्योंकि आपका इच्छा का मार्ग में प्रभु आपको छोड़ेगा नहीं. आणि तुमच्या इच्छेच्या मार्गामध्ये प्रभू तुम्हाला सोडणार नाही. मुझको और आपको प्रभु ने चुना है प्रभु के मार्ग में, जीवन के मार्ग में, प्रभु की गौरव के लिए इस्तेमाल करने के लिए. आणि प्रभूने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे ते प्रभूच्या मार्गामध्ये चालत प्रभूच्या नावाचा गौरव करण्याकरता. कई बार कई लोग ऐसा गवाही देता है, आणि पुष्कळ लोक अशा प्रकारे साक्ष देतात से प्रभु में विश्वास किया आणि जेव्हापासून मी प्रभूवर विश्वास केला इसके बाद में मुझे रोने का अनुभव नहीं आया. आणि त्याच्यानंतर मला रडण्याचा कधी अनुभव आला मुझे नाही. कोई दुख संकट नहीं आया. आणि कुठल्या प्रकारचं दुःख संकट माझ्यावर नाही आलं. मैं हमेशा एकदम इतना मतलब और बात जो भी मैंने चाहा मांगा सब मुझे दिया. आणि मी जे काय मागितले ते सगळं काय प्रभूने मला दिलं. एक बात बताओ, एक गोष्ट सांगू, अभी तक प्रभु में नहीं आया. आणि तो मनुष्य जो आहे तो अजून प्रभू मध्ये नाही आला. वो व्यक्ति बड़ा एक झूठा व्यक्ति है.
आणि तो एक व्यक्ती खोटा व्यक्ती आहे. प्रियो, प्रभु में आने के बाद में कोई संकट नहीं, कोई दुख नहीं, कोई प्रतिकूल नहीं, ये सब कहने वाला बात एक झूठा गवाही है. आणि प्रभूमध्ये आल्यानंतर कुठल्या प्रकारचं दुःख, कुठल्या प्रकारचं संकट, कुठल्या प्रकारचं प्रतिकूल नाहीये, ही एक खोटी संकल्पना आहे. क्योंकि वचन के खिलाफ एक भक्त का जीवन का अनुभव नहीं रहेगा. आणि वचनाच्या विरोधामध्ये एका भक्ताचं जीवन राहू शकत आपको नाही. मालूम है 2 तिमोथी 3:12 में लिखा है, जो सुभक्ति से जीना चाहता है उन पर उपद्रव क्लेश पड़ेगा. आणि 2 तिमोथेला पत्र 3 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जो कोणी सुभक्तीने जीवन जगू इच्छितो त्याचा छळ होईल. अरे, प्रभु के वचन में लिखा वो बात कैसे बदलेगा? आणि प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेली गोष्ट कशी काय बदलेल? है ना. प्रेरितों का काम उसका 14 अध्याय का 22 वचन में मतलब पौलुस कहता है कि हमें बहुत से क्लेश उड़ा करके प्रभु के राज्य में जाना है. आणि प्रेषित 14:22 मध्ये प्रेषित पौल असं म्हणतो की पुष्कळ कष्ट सहन करत आपल्याला प्रभूच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे. यूहन्ना 16:33 में प्रभु ने चेलों को बोला, तुम्हें दुनिया में क्लेश है परंतु मैंने दुनिया को जीत लिया है. आणि योहान त्याचा 16 अध्याय त्याच्या 33 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलं की जगामध्ये तुम्हाला कष्ट आहे पण तुम्ही धाडस बांधा, या जगाला मी जिंकला आहे. इतना भी नहीं, प्रभु का महिमा के लिए कष्टों में गुजरना प्रभु की इच्छा है, इसलिए प्रभु ने ऐसे एक वरदान भी दिया है. फिलिपियों 1 अध्याय का 29 वचन में तुझे सिर्फ विश्वास करने के लिए नहीं, कष्ट सहने के लिए वर भी दिया है. आणि प्रभूच्या लोकांनी या कष्टामध्ये जावं ही प्रभूची इच्छा आहे, म्हणून कष्ट सहन करण्याकरता प्रभूने असं वरदान सुद्धा दिलेलं आहे. फिलिपकराचं पत्र त्याचा 1 अध्याय त्याच्या 29 वचनामध्ये ज्याप्रमाणे प्रेषित पौल असं म्हणत आहे की तुला कष्ट सहन करण्याचं वरदान दिलेलं आहे. बोलने का अर्थ, एक मसीह व्यक्ति ये दुनिया में रहने के समय में उनको कोई कष्ट नहीं आएगा, दुख नहीं आएगा, बीमारी नहीं आएगा, तकलीफ नहीं आएगा, ऐसे जो बात कहना ये प्रभु के वचन के आधार में नहीं है. आणि मग तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीमध्ये कुठल्या प्रकारचं दुःख, कुठल्या प्रकारचं प्रतिकूल, कुठल्या प्रकारचं संकट येणार नाही, असं होऊ शकणार नाही. है ना. जब भजन संहिता 34:19 में लिखा है, धर्मियों के जीवन में अनगिनत विपत्ति आती तो है पर वो विपत्ति में प्रभु पढ़ने नहीं देता, प्रभु हर एक बातों से बचाता है. आणि स्तोत्र 34 त्याच्या 19 वचनामध्ये ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की जो भक्त आहे त्याच्या जीवनामध्ये अगणित असे प्रतिकूल अवस्था येतात पण तो एकामध्येही पडून राहत नाही, तो प्रत्येकामधून प्रभू त्याला सोडवितो. लेकिन मैं यहाँ पर एक खास बात आपको बोलने के लिए आ रहा है, इसलिए मैंने कुछ वचन ऐसे जल्दी बताया. आणि एक विशेष गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो, म्हणूनच पटपट हे या संदर्भात वचन मी तुम्हाला सांगितले. प्रभु अपने लोगों को बहुत प्यार करता है आणि प्रभू आपल्या लोकांवर खूप प्रेम करतो. इस प्यार करता है उसका चिन्ह क्या? आणि आपल्यावर तो प्रेम करतो याचं चिन्ह काय आहे? हाँ, ये जानना आणि हे जाणायचं आहे. है ना. मतलब एक सच में प्रभु का प्यार का मैं पात्र हूं, उसका चिन्ह क्या है? आणि मी प्रभूच्या प्रेमाचा एक पात्र आहे, याचं चिन्ह काय आहे? प्रकाशित वाक्य 3 अध्याय के 19 वचन में मंडली को, लवोदिकीय मंडली को कहने के टाइम पर प्रभु कहता है. आणि प्रगटीकरण त्याचा 3 अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये लवोदिकीच्या मंडळीला बोलताना प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतो. प्रगटीकरण 3:19 मैं जिन जिन से प्रेम करता हूँ हाँ. उन सबको उल्हाना और ताड़ना देता हूँ. क्यों ऐसा करता? असं का करतो प्रभू? प्रभु बोलते हैं, मैं जिसको प्रेम करता है उसको उलाहना और ताड़ना देता हूं. आणि ज्याच्यावर मी प्रेम करतो त्याला दटावतो आणि शिस्त लावतो. अभी आप बताओ, इसका मतलब जो लोग गवाही देता है कि मेरे जीवन में कोई कष्ट नहीं, मेरे में कोई दुख नहीं, प्रभु मुझे हमेशा मतलब जो भी मांगता है देते रहता है, इसका मतलब वो प्रभु प्रेम करने वाला एक व्यक्ती नहीं है. आणि याचा अर्थ काय की जो व्यक्ती असं म्हणतो की माझ्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचे दुःख, संकट, क्लेश नाहीये आणि मी जी काही प्रार्थना करतो ते सगळ्या गोष्टी प्रभु मला देत राहतो, याचा अर्थ काय? प्रभु त्याच्यावर प्रेम करत नाही. क्योंकि मैंने टीवी मांगा, टीवी दिया, मोबाइल मांगा, मोबाइल दिया, ये सब है उनकी मांग. प्रियो, प्रभु ऐसा चीज नहीं देता. आणि कारण काय की मी टीव्ही मागितला, टीव्ही दिला, मोबाईल मागितला, मोबाईल दिला. प्रियनो, हे गोष्ट नाहीये की प्रभु इच्छिणार है ना. प्रभु मतलब वो अपनी मनमानी में, अपनी दुनिया की मतलब रीति में जीने के लिए जो भी मांगा सब मिला तो वो बहुत खुश है. आणि मग या जगामध्ये शैलीने राहण्याकरता आपल्याला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या त्या गोष्टी मागितल्या, ही त्यांची गरज आहे आणि ती प्रभूची इच्छा नाहीये. प्रभु बोलता है, मैं प्रेम करने वालों को मैं क्या करता है? मैं उड़ाना और ताड़ना देता है. आणि ज्यांच्यावर मी प्रेम करतो त्यांना दटावतो आणि शिस्त सुद्धा लावतो. इसका मतलब आपका जीवन में अगर आप कोई प्रकार का तकलीफ में है, परेशानी में है, अभी आपको समझा, आप सच्चा
प्रभु की ओर से प्रेम करने वाला प्रभु का अधिप्रिय पात्र है। आणि आपण प्रभू आपल्यावर प्रेम करतो असे आपण प्रभु करता अतिप्रिय असे पात्र आहोत. देखिए, जब इब्रानियों का पत्र, इसको बोलने के लिए बहुत बात है, मैं कम शब्दों में बोलता हूँ। इब्रानियों 12 अध्याय का 5 से 8 तक का वचन भी हमें क्या बताता है? आणि इब्रीकराचं पत्र 12 अध्याय 5 ते 8 वचन सुद्धा आपल्याला काय सांगतं? और तुम उस उपदेश को जो तुमको पुत्र के समान दिया जाता है भूल गए हो। हे मेरे पुत्र, प्रभु की ताड़ना को हल्की बात न जान, और जब वो तुझे घुड़के तो साहस न छोड़। देखा, कभी कभी प्रभु गुड़का भी मरे, मतलब एकदम जबरदस्त रीति में भी प्रभु आपको इस प्रकार का वेदना, यातना, कष्ट दे सकता है। आणि याब नहीं छोड़ना, आणि कधी साहस नहीं छोड़ना है। हाँ. आणि कधी कधी असं होईल की प्रभू आपल्याला जोरात मार सुद्धा देईल, पण तरी सुद्धा आपण विश्वासामध्ये डळमळीत न होता आपलं धैर्य सोडायचं नाहीये. क्योंकि प्रभु जिससे प्रेम करता है उसकी ताड़ना भी करता है. देखा, प्रेम करने, प्रभु जिसको प्रेम करता है, ठीक है, जाने दो, बहुत अच्छा मेरा बच्चा है इसलिए जाने दो, ऐसे नहीं सोचता. प्रभु उसको ताड़ना देता है. आणि माझा चांगला मुलगा आहे म्हणून त्याने कितीही काही चूक केली तरी सुद्धा जाऊ द्या असं नाहीये, तर प्रभु त्याला शिक्षा देतो. और जिसे पुत्र बना लेता है उसको कोड़े भी लगाता है. तुम देखा, आपको समझ में आया? आप प्रभु का अति प्रिय बनकर के प्रभु के लिए अनंत काल प्रभु की संगति में रहने के लिए प्रभु ने आपको अपना संतान बनाया, अपना परिवार का अंग बनाया, अपना बेटा बनाया. इसलिए प्रभु क्या करता है? आपको कोड़े भी मारता है. आणि सार्वकालिक जीवनामध्ये आपण त्याचे अतिप्रिय होऊन त्याच्या घराण्याचे, त्याच्या परिवाराचा एक भाग होऊन राहण्याकरता प्रभू काय करतो? आपल्याला दंड सुद्धा देतो, शिक्षा सुद्धा देतो. तुम दुख को ताड़ना समझकर सह लो. परमेश्वर तुम्हें पुत्र जानकर तुम्हारे साथ बर्ताव करता है. देखा, परमेश्वर इस प्रकार काम क्यों करता है? क्योंकि प्रभु ने आपको, मुझको अपनाया है, इसलिए हमारे साथ इस रीति में करता है. आणि प्रभू हे सर्व का करतो? कारण का प्रभूने आपला स्वीकार केलेला आहे, म्हणूनच प्रभू असं करतो. वो कौन सा पुत्र है जिसकी ताड़ना पिता नहीं करता? यदि वह ताड़ना जिसके भागी हम सब होते हैं तुम्हारी नहीं हुई तो तुम पुत्र नहीं, पर तुम व्यभिचार की संतान हो. अगर हमारी ताड़ना ना होते हुए, मैं आपको बोलूं, प्रेरित पौलुस का जीवन में उनका ऐसा एक अनुभव था, और एक दिन 2 मार नहीं खाया तो पौलुस को बहुत दुख था, क्योंकि उनको लगता है शायद प्रभु का मार्ग को छोड़कर गया, इसलिए मेरे जीवन में ऐसे आया. आणि मग प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये जर एक दिवसामध्ये दोन वेळा जरी मार नाही खाल्ला तर मग त्याला असं वाटतं की तो प्रभूच्या जीवनापासून दूर गेला. बहुत ध्यान से सुनना, आणि खूप लक्ष देऊन ऐका. है ना, वो इतनी सतावट में, तकलीफ में, परेशानी में गुजरते थे, आणि एवढ्या प्रकारच्या छळापासून, त्रासापासून तो चालत होता. एक दिन भी अगर वो सोचो, अगर एक दिन अगर तकलीफ नहीं हुआ, कष्ट नहीं आया, वो क्या सोचता है? इसका मतलब मैंने कहीं प्रभु का मार्ग को छोड़ दिया. आणि मग एक दिवस जर अशा प्रकारचा त्रास त्याला जर नाही मिळाला तर मग तो असा विचार काय करतो की मी प्रभूचा मार्ग सोडून दिला. प्रियो, मैं आपको कई बार बताया, एक व्यक्ति साइकिल में 1 बोरी गेहूं लेकर जा रहा था, तो वो बहुत तकलीफ से चल रहा था शुरुआत में, लेकिन हम क्या देखते हैं कि वो तकलीफ थोड़ा मतलब हल्का हो गया, वो व्यक्ति को खुशी बढ़ गया, वो एकदम गीत गाते हुए पंडल चलाने लगा. आखिर जब पहुंचने वाले स्थान में पहुंचा, पीछे मुड़कर देखा तो बोरी काली. आणि याच्या अगोदर खूप वेळा मी तुम्हाला एक अनुभव सांगितलेला की एक व्यक्ती सायकलवर गावाचं पोतं घेऊन चालला होता. तो खूप कष्टाने चालत होता. हळूहळू काय झालं की त्याला ते चालवण्याकरता आनंद वाटू लागला आणि तो जोरजोरात चालू लागला, कारण का ते चालवताना त्याला त्रास कमी होऊ लागला आणि तो जोरात गेला. आणि ज्या ठिकाणी तो घरात पोहोचला त्यावेळेला त्याने पाहिलं की ते गावाचं पोतं जे आहे ते रिकाम झालेलं आहे. प्रियो, जो लोग अनुग्रह को व्यर्थ करके अपना मनमानी के जीवन बिताता है, उनको बहुत सरल लगेगा, आसानी लगेगा, क्योंकि उन्होंने सकरा मार्ग छोड़ करके विशाल मार्ग को अपना लिया है. आणि मग जे कृपाचे वचन आहे, जो सोडून देतो आणि देवाचा मार्ग सोडून देतो, तो जो विशाल मार्गाने चालतो, त्यांचं जीवन जे आहे त्यांना ते खूप आनंददायक वाटेल. क्योंकि वो बहुत बुद्धिमान है, वो हर एक प्रकार का कष्ट तकलीफ से
अपनी बुद्धि की कारण, अपनी मन समझ की सहारा लेकर के प्रभु के मार्ग को छोड़ करके अपने मार्ग में चलता है। कारण ते खूप बुद्धिवान आहे. त्यांच्या जीवनामध्ये येणारे जे कष्ट आणि संकट आहे त्याच्यापासून वाचण्याकरता ते आपल्या बुद्धीचा खूप चांगल्या प्रकारे प्रयोग करतात आणि प्रभूचा जो संकुचित मार्ग आहे त्याला सोडून जाऊन ते विशाल मार्गाने चालायला लागतात. इसलिए वो क्या बोलेगा, हाँ पहले मेरे को कुछ तकलीफ था लेकिन अभी मैं बहुत एकदम कोई तकलीफ नहीं, कोई प्रतिकूल नहीं, कोई कष्ट नहीं, क्योंकि वो कभी प्रभु का गवाही नहीं देता, प्रभु का भजन नहीं पढ़ता, प्रार्थना जीवन नहीं बिताता, प्रभु के साथ की संगति में नहीं, अपनी मनमानी के मार्ग में। आणि मग ते काय म्हणतात की अगोदर आम्ही खूप कष्टामध्ये होतो, दुःखामध्ये होतो, पण आता माझ्या जीवनामध्ये फक्त आनंदच आहे. कारण का की ते कुठल्या प्रकारे साक्ष देत नाही, प्रार्थना करत नाही, वचन वाचत नाही. यो एक बात जानना, आणि प्रियानो एक गोष्ट लक्षात घ्या, जो प्रभु को प्रेम करता है आणि जे प्रभूवर प्रेम करतात उनकी जीवन में प्रभु कष्ट का अनुमति, तकलीफ का अनुमति देते ही रहता आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रभू कष्टाची परवानगी ही देत राहतो. है ना। इसलिए कष्ट से बेचक करके जीवन बिता रहा है तो ये प्रभु मुझ में प्रसन्न है, आनंदित है, ऐसा मत सोचना। आणि कष्टाला वाचून जर जीवन जगतो तर त्याच्याद्वारे प्रभू माझ्यामध्ये आनंदी आहे हा विचार करू नका. और जो कष्ट में है वो कभी निराश भी नहीं होना, आणि जे कष्टामध्ये आहे त्यांनी कधी निराश होऊ नका. क्योंकि पहला कुरिन्थी 10 अध्याय का 12 और 13 वचन में हम पढ़ता है, पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याच्या 12 आणि 13 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, इसलिए जो समझता है कि मैं स्थिर हूँ और चौकस रहेगी, कहीं गिर न पड़े। देखिए पहले वहां तो यहाँ पर कई खतरा है कि अभी मैं प्रभु का वचन जानता हूँ, मैं बहुत आत्मिक जीवन बिताता हूँ, मैं बहुत प्रार्थना करता हूँ, मैं कुछ जान लिया, ऐसा सोच करके प्रभु का वचन कहता है कि अगर जो खड़ा है वो ये मत समझना कि मैं गिरेगा नहीं, ऐसा नहीं। प्रभु ने खड़ा किया है, हमारा सामर्थ्य में हम खड़ा नहीं है, इसलिए सावधान रहना। आणि मग ज्याला असं वाटतं की मी आता प्रचारही करतो, प्रार्थनाही करतो, देवाचं वचनही मला भरपूर माहिती आहे, तर अशा लोकांसंबंधाने प्रभूचं वचन असं सांगतो की ज्याला असं वाटतं मी खंबीरपणे उभा आहे त्याने निश्चितच विचार करावा आणि पडू नये म्हणून त्याने काळजी घ्यावी किंवा जपावं. कारण आपल्याला खंबीरपणे उभा करणारा आपलं स्वतःचं सामर्थ्य नाहीये, तर प्रभू आपल्याला उभा करतो. तुम किसी ऐसी परीक्षा में नहीं पड़े जो मनुष्य के सहने से बाहर है। परमेश्वर सच्चा है और वह तुम्हें सामर्थ्य से बाहर परीक्षा में न पड़ने देगा, वरन परीक्षा के साथ विकास भी करेगा कि तुम सह सको। देखा प्रियो, मेरे और आपके जीवन में हमें सहने से बाहर ऐसे कोई भी बाधा प्रभु आने नहीं देता, आणि आपल्या सहनशक्ती पलीकडे कुठल्याही प्रकारच्या परीक्षेमध्ये प्रभू आपल्याला पडू देत नाही. प्रभु की विश्वास योग्यता है आज तक हम विश्वास में बना रहने का एकमात्र कारण। आणि प्रभूचं विश्वास योग्यपणा आहे की आतापर्यंत आपण प्रभूमध्ये विश्वास योग्य आहोत. प्रभु ने हमारे जीवन में ऐसे कोई प्रतिकूल के अनुभव आने नहीं दिया, आणि प्रभूने आपल्याला आपल्या जीवनामध्ये असे प्रतिकूलचे अनुभव येऊ दिले नाही. प्रियो, इसलिए हम हमेशा प्रभु को कितना आभार भरा दिल से धन्यवाद देना चाहिए। आणि म्हणूनच प्रभूला आपण किती आभार रूपी हृदयाने प्रभूला धन्यवाद द्यायला पाहिजे. प्रियो, आज मैं सच में एक उद्धार पाया हुआ प्रभु का बेटा या बेटी है क्या? आणि खरोखर आज तारण प्राप्त झालेला प्रभूचा मुलगा किंवा मुलगी मी आहे का? कैसे मालूम? कसं समजणार? एक ही मार्ग है प्रियो, एकच मार्ग आहे. क्योंकि आपको मालूम है ये वचन ही सब बात का मापदंड है। आणि वचनच प्रत्येक गोष्टीचं मापनदंड आहे. ये वचन में लिखा है आणि वचनामध्ये लिहिलेलं और आहे. मैं प्रभु का बेटा है कि नहीं कैसे मालूम? आणि मी प्रभूचा मुलगा आहे का नाही कसं समजणार? पहला यूहन्ना 3 अध्याय उसका 10 वचन। पहिला योहान 3 अध्याय त्याचं 10 वचन. इससे परमेश्वर की संतान और शैतान की संतान जाने जाते हैं। देखो पर इससे जाने जाता है, किससे? देखो इससे जाने जाता है। एक व्यक्ति प्रभु का बेटा है या शैतान का बेटा है, इससे जाना जाएगा। किससे? आगे देख रहा, ध्यान से सुनना। जो कोई धर्म के काम नहीं करता वह परमेश्वर से नहीं और न वो जो उससे अपने भाई से प्रेम नहीं रखता। देखिए यहाँ पर भी वो विषय आया कि अगर हम प्रभु में है तो प्रभु हमारे में आ गया और प्रभु प्रेम है। आणि आपण जर प्रभू मध्ये आहे तो प्रभू आपल्यामध्ये आला आणि प्रभू प्रेम आहे, प्रभु धर्मी है आणि प्रभू नीतिमान आहे. तो उस प्रभु का
गुण हमारे में आना जरूरी बात है। आणि ते प्रभूचे जे गुण आहे ते आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे. प्रभु में आने के बाद हम धर्म की काम करना चाहिए और प्रभु हमारे जीवन के द्वारा दूसरे से प्रेम करना चाहिए, तभी हम प्रभु के संतान हैं। आणि प्रभू आपल्या जीवनामध्ये आलं तर आपण नीतीचे काम करायला पाहिजे आणि प्रभू आपल्यामध्ये राहून इतर लोकांवरही प्रेम करायला पाहिजे, तरच आपण देवाचे पुत्र आहोत. हम सब जानते हैं कि जिन्होंने भी प्रभु यीशु पर विश्वास किया, यूहन्ना 5:24 के अनुसार वो मृत्यु को पार करके अनंत जीवन में प्रवेश कर चुका है। आणि मग जेवढ्या लोकांनी प्रभूवर विश्वास केला ते योहान 5:24 अनुसार ते मरणाला पार करून सार्वकालिक जीवनामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. ये अनंत जीवन पाएगा ऐसा नहीं, आणि त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल असं नाही, वो अनंत जीवन पा चुका है, आणि त्यांना सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. परंतु सच में उसको अनंत जीवन मिला है कि नहीं, कैसे मालूम? आणि खरोखर त्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे का नाही कसं समजणार? देखिए वचन देखिए, आणि बघा वचन काय म्हणतं. पहला यूहन्ना 3 अध्याय का 14-15 वचन. पहिलं योहान 3 अध्याय 14-15 वचन. एक व्यक्ति मृत्यु को पार करके अनंत जीवन में प्रवेश किया या अनंत जीवन पा लिया तो, आणि एका व्यक्तीने मरणाला पार करून सार्वकालिक जीवन त्याला मिळालेलं आहे, तर जरूर वहां पर लिखा है कि जो भी विश्वास किया अनंत जीवन में प्रवेश किया. आणि निश्चितच त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की जो कोणी विश्वास केलेला आहे त्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. ये कैसे मालूम? आणि हे कसं समजणार? हाँ देखिए, यहाँ पर वचन हमें बताता है कि किस रीति में मालूम पड़ेगा. आणि अशा प्रकारे आपल्याला समजेल. हम जानते हैं कि हम मृत्यु से पार होकर जीवन में पहुंचे हैं, क्योंकि हम भाइयों से प्रेम रखते हैं. जो प्रेम नहीं रखता, जो प्रेम नहीं रखता, वो मृत्यु की दशा में रहता है. समझ में आया? जो प्रेम नहीं रखता अभी तक वो मृत्यु की दिशा में है, मतलब वो मृत्यू में है. आणि जो कोणी आपल्या भावावर प्रेम करत नाही तो मरणाच्या अवस्थेमध्ये आहे. जो कोई अपने भाई से बैर रखता है वह हत्यारा है, और तुम जानते हो कि किसी हत्यारे में अनंत जीवन नहीं रहता. ओह, कितना साफ वचन है. आणि किती सरळ असं वचन आहे. ये बातों को हमें आत्मा में समझना कितना गौरव की बात है. आणि ही गोष्ट आत्म्यामध्ये समजणं किती गांभीर्याची गोष्ट आहे. कोई बात उसका 4 का 20 पढ़िएगा. आणि पहिलं योहान 4 अध्याय त्याचं 20 वचन सुद्धा वाचा. यदि कोई कहे मैं परमेश्वर से प्रेम रखता हूँ और अपने भाई से बैर रखे तो वह झूठा है, क्योंकि जो अपने भाई से जिसे उसने देखा है प्रेम नहीं रखता, तो वह परमेश्वर से भी जिसे उसने नहीं देखा प्रेम नहीं रख सकता. देखिए, सबसे बड़ी बात, हम सच्ची बोल रहे हैं, झूठ बोल रहे हैं. हम अपनी भाइयों से प्रेम ना रखते हुए मैं प्रभु से प्रेम रखता हूं करके कहता है तो वो क्लियर अच्छा झूठ है. आणि जर आपण असं म्हणतो की मी माझ्या आपण आपल्या भावावर प्रेम नाही करत आणि आपण असं म्हणतो की मी प्रभूवर प्रेम करतो, तर देवाचं वचन असं सांगतं की तो खोटारडा आहे. आज भी मैं सच में ज्योति में है या अंधेरे में है. आणि आजही मी प्रकाशामध्ये आहे का अंधकारामध्ये आहे? है ना, मैं जन्म से अंधेरे में था और अंधकार था. आणि मी जन्मापासूनच अंधार होतो आणि अंधकारामध्ये होतो. क्योंकि वो पाप में जन्म हुआ, पाप में जीवन बिताया. कारण पापामध्ये जन्म झाला आणि पापामध्ये जीवन जगलं. परंतु उद्धार पाने के बाद मैं कहाँ पर है? आणि तारण प्राप्त झाल्यानंतर मी कुठे? अभी भी मैं ज्योति में है या अंधकार में है? अजूनही मी प्रकाशामध्ये आहे का अंधकारामध्ये आहे? अभी सबूत क्या? आणि याचा सुद्धा एक पुरावा काय? कैसे एक व्यक्ति को हम पहचान पाएंगे? आणि एका व्यक्तीला आपण कशा प्रकारे ओळखू शकू? कोई पहला यूहन्ना 2 अध्याय का 9 से 11 वचन पढ़ा. आणि पहिला योहान त्याचा 2 अध्याय 9 ते 11 वचन. जो कोई ये कहता है कि मैं ज्योति में हूँ और अपने भाई से बैर रखता है वह अब तक अंधकार ही में है. देखा, अगर एक व्यक्ति बोलता है मैंने उद्धार पाया है, अभी मैं ज्योति में हूँ, परंतु अपनी भाई से वो बैर करता है, वचन कहता है अभी तक वो ज्योति में नहीं आया है, वो झूठा है, वो अभी तक अपने पाप में है. आणि जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो, देवाचं वचन असं सांगतं की तो खोटारडा आहे, कारण तो का अजूनही अंधकारामध्ये आहे. प्रियो, सबको समझ में आ रहा है ना? आणि प्रियांनो, सगळ्यांना लक्षात येत आहे ना? बहुत गहराई से ये बात को समझना प्रियो, नहीं तो फिर धोखा हो जाएगा. प्रभु का आगमन में वो प्रभु की आत्मा में नहीं चला, आत्मा का फल नहीं दिखाई दिया, वो मतलब धोखा हो जाएगा. आणि प्रियांनो, खूप लक्षपूर्वक तुम्ही हे वचन वाचा, ऐका, नाही तर तुम्ही फसल्या जाल.
आप बोलेगा आज मैं प्रभु का चेला है, आणि तुम्ही म्हणाल मी प्रभूचा शिष्य आहे, परंतु प्रेम नहीं करता, आणि तुम्ही जर आपल्या भावावर प्रेम करत अभी नाही भी आप अंधेरे में चल रहे हैं। तर अजूनही तुम्ही अंधारामध्ये चालत जो आहात. अभी भी मैं ज्योति में है, ये अंधेरे में है। आताही मी प्रकाशामध्ये आहे का अंधकारात आहे, मैं मेरी बातों को समझ पा रहे क्या? आणि मी या गोष्टी समजू शकत आहे का? प्रभु का एक सच्चा चेले का पहचान यूहन्ना 13:35 के अनुसार, यदि तुम आपस में प्रेम करोगे, दुनिया जानेगा तुम मेरा चेला है। आणि योहान त्याचा 13 अध्याय त्याच्या 35 वचनाच्या अनुसार जर तुम्ही आपसामध्ये प्रेम कराल तर जग जाणेल की तुम्ही माझे शिष्य आहात. प्रियों, बहुत अनमोल बात है कि अगर हमने प्रभु से जन्म पाया है, हमारे उद्धार हुआ है, तो हम जरूर प्रभु की आत्मा पाया होगे। आणि आपलं तारण जर झालेलं आहे तर निश्चितच प्रभूचा आत्मा प्राप्त झालेला आपण आहोत. और हम उस प्रेम को व्यवहार करना है जो ईश्वरीय प्रेम है। आणि त्या प्रेमाचा आपण व्यवहार करायचा आहे जे ईश्वरीय प्रेम आहे. हमको मालूम है जो पहला यूहन्ना 4 अध्याय उसके 7 और 8 वचन, पहिलं योहान 4 अध्याय 7 आणि 8 वचन, हे प्रियो हम आपस में प्रेम रखें, हम आपस में प्रेम रखें, क्योंकि प्रेम परमेश्वर से है। हाँ देखा, ये जो प्रेम रखने के लिए बोला, वो प्रेम कौन सा प्रेम है? जो प्रभु से मिला हुआ प्रेम। आणि हे जे प्रेम करायला सांगितलं ते प्रेम कुठलं आहे की जे प्रभू पासून प्राप्त झालेलं प्रेम. और आगे, जो कोई प्रेम करता है वो परमेश्वर से जन्मा है और परमेश्वर को जानता है। जो प्रेम नहीं करता वो परमेश्वर को नहीं जानता, क्योंकि परमेश्वर प्रेम है। देखा, इसका मतलब क्या है कि हमारे जीवन में आज इस संदेश के द्वारा हमको और भी एक बार हमारे में कार्य करने वाला प्रेम को हमें ठीक से पहचानना है। आणि आजच्या या संदेशाच्या द्वारे आपल्यामध्ये कार्य करणारे जे प्रेम आहे ते चांगल्या प्रकारे जाणायचं आहे. एक बात मैं इसको अभी मतलब समय को देखकर थोड़ा डर भी आता है, मैं एक थोड़ा विवरण थोड़ा विस्तार से आपको समझाना चाहता हूँ। आणि एक गोष्ट थोडस विस्तार रीतीने सांगू इच्छितो. मतलब परमेश्वर के लोगों की आपस का प्रेम वो है, वो अगप्पे प्रेम होना चाहिए। वो मतलब अगप्पे प्रेम बोलेगा तो वो ईश्वरीय प्रेम है, अतुल्य प्रेम है। वो प्रेम का खूबी को वर्णन करने वाला एक अध्याय बाइबल में है, वो है 1 कुरिन्थी 13 अध्याय। आणि जे देवाचे लोक आहे ते देवाचे लोक आपसामध्ये करणारं जे प्रेम आहे ते ईश्वरीय प्रेम आहे, ते अगप्य प्रेम आहे. आणि ते अगप्य प्रेम वर्णन करणारा एक अध्याय आहे तो म्हणजे 1 कुरिन्थीकराचं पत्र 13 अध्याय. अभी आपको मालूम है उससे पहले 12 अध्याय में क्या बोलता है? आत्मिक वरदानों के बारे में वर्णन करता है। आणि त्याच्या अगोदरचा अध्याय 12 अध्याय मध्ये आत्मिक वरदाना संबंधाने सांगितलेला और आहे. 14 अध्याय में प्रायोगिक जीवन में वरदानों को ला करके अनेक लोग प्रभु का महिमा करने का विषय लिखता है। आणि मग त्याच्या 14 अध्यायामध्ये आपल्याला मिळालेले जे वरदान आहे ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात आणून प्रभूच्या नावाचा गौरव करायचा याच्या संबंधाने लिहिलेला आहे. उसके बीच में आया हुआ ये अध्याय महत्वपूर्ण अध्याय है। आणि त्याच्यामध्ये आलेला हा जो अध्याय हा महत्वपूर्ण अध्याय आहे. आपको मालूम है उसी 12 अध्याय का पहला वचन में, 1 कुरिन्थी 12 अध्याय का पहला वचन में लिखा है। आणि 1 कुरिन्थीकराचं पत्र 12 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, हे भाइयों, मैं नहीं चाहता कि तुम आत्मिक वरदानों के विषय में अनजान रहो। देखा, आत्मिक वरदानों के विषय में हम कहते हुए शुरू किया आणि आत्मिक वरदाना संबंधाने बोलायला सुरुवात केली. और वो अध्याय पूरा आत्मिक वरदान के महत्व को वर्णन करते करते उसकी आखिरी शब्द 12 अध्याय का 31 वचन का बी पार्ट में, आणि 12 अध्याय 31 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये, परंतु मैं तुम्हें और भी सबसे उत्तम मार्ग बताता हूँ। देखा, मतलब ये सारे वरदानों को बताने के बाद में आखिर में हम प्रभु का श्रेष्ठ दास यहाँ पर एक बात बोलता है, मैं और भी एक उत्तम बात, सबसे श्रेष्ठ बात कहता हूँ। आणि हे सर्व आत्मिक वरदाना संबंधाने वर्णन करत असताना सगळ्यात शेवटी या ठिकाणी प्रभूचा दास प्रेषित पौल सांगतो की याच्याही पेक्षा जी सर्वात उत्तम गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगत आहे. क्योंकि हर वरदान से भी सबसे बढ़कर के महान बात, आणि सर्व वरदानापेक्षा ही सगळ्यात मोठी गोष्ट, अगर ये विषय को सही रीति में नहीं समझेगा तो वरदान सब हमने क्या किया, व्यर्थ कर दिया. आणि ही जर गोष्ट आपण समजले नाही तर मग आपल्याला मिळालेले सर्व वरदान आपण व्यर्थ केले. क्योंकि उसका शुरुआत में ही 3 वचन, जब 13 अध्याय का शुरुआत का 3 वचन पढ़ेगा तो वरदानों का उपयोग भी
प्रेम में अगर नहीं है तो उसका कोई लाभ नहीं करके क्लियर प्रभु का दास हमें बताता है. आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 13 अध्याय 1, 2 आणि 3 वचनामध्ये लिहिलेलं आहे की आपल्याला मिळणारे जे आत्मिक वरदान आहे ते जर आपण प्रभूच्या प्रेमामध्ये राहून त्याचा जर उपयोग केला नाही तर मग त्याच्याद्वारे आपल्याला कुठलाही प्रकारचा फायदा होणार नाही. वो 1, 2, 3 वचन जल्दी पढ़ेंगे. यदि मैं मनुष्यों और स्वर्गदूतों की बोलियां बोलूं और प्रेम न रखूं तो मैं ठनठनाता हुआ पीतल और झंझनाती हुई झांझ हूं. और यदि मैं भविष्यवाणी कर सकूं और सब भेदों और सब प्रकार के ज्ञान को समझूं और मुझे यहाँ तक पूरा विश्वास हो कि मैं पहाड़ों को हटा दूं, परंतु प्रेम न रखूं तो मैं कुछ भी नहीं. यदि मैं अपनी संपूर्ण संपत्ति कंगालों को खिला दूं या अपनी देह जलाने के लिए दे दूं और प्रेम न रखूं तो मुझे कुछ भी लाभ नहीं. देखा, इसका मतलब ये सारे वरदान भी हम प्रभु के प्रेम में प्रभु के महिमा के लिए इस्तेमाल करना चाहिए, नहीं तो कुछ भी प्रयोजन नहीं करके प्रभु का दास साफ बताता है. आणि मग आपल्याला मिळालेले सर्व जे वरदान आहे ते प्रभूच्या गौरवाकरता प्रभूच्या प्रेमामध्ये राहून आपण ते उपयोगात आणायला पाहिजे, नाहीतर मग या ठिकाणी प्रेषित पौल म्हणतो की त्याच्याद्वारे आपल्याला काहीही फायदा नाही. और 13 अध्याय का 13 वचन में आखिर में सबसे आखिर में बोलता है आणि 13 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये सगळ्यात शेवटी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, पर अब विश्वास, आशा, प्रेम ये तीनों स्थायी है. इनमें से सबसे बड़ा प्रेम है. मतलब प्रभु की आगमन तक मतलब विश्वास, आशा, प्रेम ये स्थायी है. मतलब प्रेम आने के बाद में भी बना रहेगा, लेकिन प्रभु के आगमन के बाद फिर विश्वास की बात नहीं, आशा का बात नहीं, काम खत्म हो गया. लेकिन उससे पहले और कुछ कई बात होने वाला है, वो सारे विवरण को अभी हमारे बताने के लिए समय नहीं. आणि मग प्रभू आल्यानंतरही प्रीती जी आहे ती तशीच राहणार आहे, पण त्या ठिकाणी विश्वास आणि आशा राहणार नाहीये. पण याच्यामध्येही भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या होणार आहे. आता त्या बोलण्याकरता वेळ नाही, क्योंकि उसमें बहुत वरदान है जबकि पहले ही बंद हो गया. आणि त्याच्यामध्ये पुष्कळ असे वरदान आहेत ते बंद झाले, परंतु ये जो विश्वास और आशा भी प्रभु के आगमन तक बना रहेगा. आणि विश्वास आणि आशा आहे ती प्रभूच्या आगमनापर्यंत राहणार आहे. अभी बड़ा विषय क्या है? प्रेम है. आणि विषय काय आहे? प्रेम मैं आहे. इसलिए वो विषय को छोड़कर जाना नहीं चाहता. आणि म्हणून त्या विषयाला सोडून मला जायचं नाहीये. इस अगप्य प्रेम का 15 खूबियां उसकी 13 अध्याय का 4 से 7 तक का वचनों में हम पढ़ता है. आणि हे जे अगप्य प्रेम आहे त्याचे 15 गुण वैशिष्ट्य आहे ते 13 अध्याय 4 ते 7 वचनामध्ये म्हटलेले आहे. मतलब क्या प्रेम करता है और क्या प्रेम नहीं करता, उसका 2 भाग है. आणि प्रेम काय करतं आणि प्रेम काय करत नाही, ह्या 2 भागामध्ये प्रेमाचं वर्णन केलेलं आहे. मैं सिर्फ आपको समझने के लिए जल्दी जल्दी वो बात को बताता हूँ. आणि हे फक्त तुम्हाला समजण्याकरता मी लवकर लवकर त्या गोष्टी सांगतो. मतलब प्रभु का प्रेम क्या क्या करता है, 7 बातें हैं. आणि प्रभूचं प्रेम काय काय करतं, या 7 गोष्टी आहे. क्योंकि उसमें क्या है कि थोड़ा सब मिला हुआ है, इसलिए थोड़ा अवियल मतलब रूप में है, मैं उसको अलग अलग बताता हूँ. आणि मग ते एकत्र आहे, पण मी ते तुम्हाला वेगवेगळं करून सांगतो. मतलब प्रेम क्या क्या करता है. आणि प्रेम काय काय करतो. एक्चुअली ये सारी बात विवरण करने के लिए अपने पास इतना समय नहीं. आणि या विश्लेषण करून सांगण्याकरता वेळ नाही. हाँ, प्रेम धीरजवंत है. आणि प्रेम जे आहे ते धीरजशाली आहे. 2, प्रेम कृपालु है. आणि प्रेम जे आहे ते दयाळू आहे. 3, प्रभु प्रेम सत्य से आनंदित होता है. आणि ते सत्याच्या द्वारे आनंदित होतो. 4, प्रेम सब बातें सह लेता है. आणि प्रेम जे आहे ते सर्व गोष्टी सहन करतो. 5, प्रेम सब बातों की प्रतीति करता है. आणि त्या सर्व गोष्टीचा तो स्वीकार करतो. 6, प्रेम सब बातों की आशा रखता है. आणि प्रेम सर्व गोष्टीची आशा ठेवतो. 7, प्रेम सब बातों में धीरज धरता है. आणि प्रेम सर्व गोष्टीमध्ये धीर धरतो. आप कंटिन्यूस पढ़ेगा तो आपको नहीं मिलेगा, इसलिए मैं उसको अलग करके आपको बताया. आणि तुम्ही ते एकसारखं वाचलं तर तुम्हाला या सर्व गोष्टी अशा प्रकारे मिळणार नाही, म्हणून मी त्या विभक्त करून सांगितल्या. अभी ये बातों को देखना है कि ये सब मैं करता है कि नहीं. आणि या गोष्टी आपण आपल्या जीवनाच्या द्वारे पारखून बघायच्या की मी या गोष्टी करतो का नाही. ये 7 बात अपने को परखने के लिए कितना टाइम चाहिए. आणि या 7ही गोष्टी पारखण्याकरता आपल्याला किती वेळ माहिती आपल्याला ठाऊक आहे. अभी प्रेम क्या क्या नहीं करता 8 बातें. आणि प्रेम काय काय करत नाही या 8 गोष्टी आहे. देखिए ये बात हमारे जीवन के संबंध में प्रभु के आत्मा पाए हुए लोगों को परखकर जानना है. आणि आपल्या जीवनाच्या संबंधाने प्रभूचा आत्मा प्राप्त झालेल्या
आपल्याला लोकांनी हे पारखून बघायचं आहे. वो 8 बात क्या क्या है? आणि त्या 8 गोष्टी काय आहे? प्रेम डाह नहीं करता. आणि प्रेम हेवा करत नाही. 2 प्रेम अपनी बढ़ाई नहीं करता. आणि प्रेम गर्वाने फुगत नाही. 3 प्रेम भूलता नहीं. आणि प्रेम जे आहे ते फुगत नाही. और 4 प्रेम अनिरीति नहीं चलता. आणि कुमार्गाने तो चालत नाही. 5 अपनी भलाई नहीं चाहता. आणि स्वतःचं हित व्हावं असं तो करत नाही. 6 प्रेम झुंझलाता नहीं. आणि प्रेम जे आहे ते गर्विष्ठ होत नाही. 7 प्रेम बुरा नहीं मानता. आणि प्रेम जे आहे त्याला वाईट वाटत नाही. 8 प्रेम कुकर्म से आनंद नहीं होता. आणि प्रेम जे आहे ते वाईटाने आनंदित होत नाही. आप सच में प्रभु का प्रेम का गहराई जानने के लिए ये थोड़ा अलग अलग लिख करके अपने एकदम मतलब वचन को सामने लेकर के अपने जीवन को परखना. आणि ते तुम्ही पारखण्याकरता हे वेगवेगळं लिहून समोर ठेवा आणि त्याच्याद्वारे आपण आपल्या स्वतःला पारखा. मतलब अगर अभी भी आप देखो ना प्रभु मतलब प्रेम धीरज बंद है. आज बहुत लोग धीरज बंद नहीं, क्षमा उसके जीवन में है ही नहीं, लेकिन कैसा प्रभु में वो प्रभु का आत्मा का फल उसमें दिखाई देगा. आणि मग आजकाल काय प्रेम जे आहे ते सहनशील आहे. लोकांच्या जीवनामध्ये सहनशीलताच नाहीये. इतर लोकांना क्षमा करायला ते तयारच होत नाहीये. मग देवाच्या आत्म्याचं फळ त्यांच्यामध्ये कसं काय दिसेल? है ना. प्रभु से जन्मा हुआ प्रभु मन लोग आपस में प्रेम करना चाहिए, लेकिन करने के लिए तैयार नहीं, क्योंकि उनकी गलती को क्षमा करने के लिए तैयार नहीं. आणि प्रभू पासून जन्मलेल्या लोकांनी आपसामध्ये एकमेकांना क्षमा करायला पाहिजे, पण ते लोक करत नाही. कारण का की प्रभूचं प्रेम त्यांच्याद्वारे दिसत नाही. पहले 5 अध्याय के 1 वचन अगर पढ़ेगा तो पहिला योहान 5 अध्याय 1 आणि 2 वचन जर आपण वाचलं तर, जिसका यह विश्वास है कि यीशु ही मसीह है, वह परमेश्वर से उत्पन्न हुआ है, और जो कोई उत्पन्न करने वाले से प्रेम रखता है वह उससे भी प्रेम रखता है जो उससे उत्पन्न हुआ है. साफ बात है ना. हम अपनी भाई बहनों से कैसा नफरत में या झगड़े में या इस प्रकार का दूरी में रह सकेगा. आणि आपण आपल्या भावावर बहिणीवर कसं काय भांडण करून किंवा त्यांच्यापासून दूर राहू शकतो? प्रियो, सबसे बड़ी बात मैं आपको बताना चाहूंगा, हमने आज प्रभु का आत्मा पाया है तो आत्मा के द्वारा हमारे में उंडेरा हुआ प्रेम आज हम व्यवहार कर पाता है क्या, ये बात को हमें परखना है. आणि एक गोष्ट निश्चित आहे की जर आपल्याला देवाचा आत्मा मिळालेला आहे तर देवाच्या आत्म्याच्या द्वारे त्याने ईश्वरीय प्रेम आपल्यामध्ये ओतलेला आहे. त्या प्रेमाचा व्यवहार आपण करत आहोत. वो तो हम रोमियो 5:5 में पढ़ता है. आणि रोम त्याचा 5 अध्याय आणि 5 वचनामध्ये आपण वाचतो. प्रियो, इस छोटा सा जीवन में हम आपस में जो भी करें, गलातियों 5:13 का भी पाठ में प्रेम में एक दूसरे की सेवा करो. आणि गलातीकराचं पत्र 5 अध्याय 13 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये आपण पाहतो की प्रेमामध्ये एकमेकांची सेवा करा. रोमियो 13:8 में बोलता है कि प्रेम के अलावा और हम किसी बात का कर्जदार ना रहे. आणि रोमकराचं पत्र त्याचा 13 अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रेमा व्यतिरिक्त तुम्ही दुसरं कोणाच्याही कुठल्याही ऋणामध्ये राहू नका. रोमियो 13:10 में लिखा है कि प्रेम अपने मित्र को बुराई नहीं करता. आणि जो प्रेम करतो तो आपल्या मित्राचं वाईट इच्छित नाही. रोमकराचं पत्र 13 अध्याय त्याचं 10 वचन. पहला कुरिन्थी 16:14 में हम देखता है कि हम जो भी करें प्रेम में करें. आणि पहिले करंथीकराचं पत्र 16 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये म्हटलेलं आहे की जे काही कराल ते प्रेमामध्ये राहून करा. दूसरा कुरिन्थी 5:14-15 आपको मालूम है कि प्रेम मुझे विवेश करता है. आणि दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ख्रिस्ताची प्रीती आपल्याला आवरून धरते. उस प्रेम करने वाला लोगों को प्रभु जानता है. पहला कुरिन्थी 8:3. पहिले करंथीकराचं पत्र 8 अध्याय त्याचं 3रं वचन. एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू हम इच्छितो. प्रभु को कितना प्रेम करता है प्रभु जानता है. आणि आपण प्रभूवर किती प्रेम करतो हे प्रभूला ठाऊक प्रभु आहे. हमारा प्रेम को तोलता है. आणि प्रभू आपलं प्रेम मोजतो. लूका 7 अध्याय में आपको मालूम है फरीसी शिमोन का घर में प्रभु को भोजन के लिए बुलाया. एक पावनी स्त्री आकर के उसके पादस्थान में उसकी पाव आंसुओं से सींचा और बाल से पोंछा. प्रभु ने उनको बोला, शिमोन तू थोड़ा प्यार किया, इसने बहुत प्यार किया, इसको बहुत क्षमा मिला,
वो बहुत प्यार करता है। प्रियो बोलने का अर्थ प्रभु हमारा प्यार करने का नाम लेता है। आणि मग ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला त्या शिमोन फरीसीच्या घरामध्ये बोलवण्यात आलं, त्या वेळेला एक पापीने स्त्रीने येऊन प्रभू येशू ख्रिस्ताचे अश्रूने आपले पाय धुतले। त्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्या फरीसीला म्हटलं की तू कमी प्रेम केलं, पण हिने जास्त प्रेम केलं, कारण का हिच्या अधिक पापांची क्षमा झालेली आहे। याचा अर्थ काय होतो की आपण प्रेम किती करतो प्रभू हे मोजत राहतो। प्रियो बोलने के लिए बहुत बातें हैं, प्रेम बोलण्याकरता खूप काही, लेकिन समय को देखकर मैं बंद करता हूँ। आणि वेळ पाहून या ठिकाणी मी थांबतो। एक आखिरी में एक शब्द में पढ़ाना चाहूंगा। आणि शेवटी एक वचन वाचायला सांगतो। पहला कुरिन्थी 16 का 22 में, आणि पहिले करंथीकराचं पत्र 16 अध्याय त्याच्या 22 वचन, जो हमारे प्रभु यीशु मसीह को प्रेम नहीं करता वो श्रापित है। आणि जो आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम करत नाही तर तो श्रापित हमारे आहे। प्रभु आ रहा है, आपला प्रभू येत आहे, हमारे प्रभु आ रहा है। आणि आपला प्रभू येत आहे। प्रियो हमें अपने जीवन को परखना है। आणि प्रेम आपण आपलं जीवन पारखायचं। प्रभु कहता है कि तुम मुझ में बने रहो, मेरे प्रेम में बने रहो। आणि प्रभू म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये आणि माझ्या प्रेमामध्ये राहा। प्रियो मसीह जीवन वास्तव में प्रेम से भरा हुआ जीवन है। आणि ख्रिस्ती जीवन खरोखर प्रेमाने भरलेलं जीवन हमें आहे। अपने जीवन को परखना है। आपण आपलं जीवन पारखायचं। आज मेरा जीवन के द्वारा मैं मसीह प्यार एक दूसरे को दे पाता है कि नहीं? माझ्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्ताचं प्रेम मी दुसऱ्याला देऊ शकत आहे का? मेरा कामों को देख करके लोग मसीह को पढ़ पा रहे हैं कि नहीं? आणि माझं काम पाहून लोक ख्रिस्ताला वाचू शकत आहे का? प्रियो हम लोग प्रभु का महिमा के लिए सृजावल हो। प्रियानो, आपण ख्रिस्ताच्या गौरवाकरता घडविलेले हम आहोत। जो भी करे प्रभु का महिमा के लिए। आपण जे काय करू ते प्रभूच्या प्रेमासाठी करू। इतना अनोखा जीवन प्रभु ने हमें दिया है। आणि एवढं अद्भुत जीवन प्रभूने आपल्याला दिलंय। ये अवसर बहुमूल्य है। आणि ही जे संधी आहे ती खूप बहुमूल्य आहे। इसलिए अपने को मिला हुआ वो प्रभु का प्यार मेरा जीवन में किस प्रकार कार्य करता है, बात को हम करेंगे। आणि प्रभूचं प्रेम माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करतो हे आपण जाणायला और हम पाहिजे। सब प्रभु की आत्मा के द्वारा, आत्मा का फल जो प्रेम है, उस प्रेम में रहकर सारे काम कर पाए। आणि आत्म्याचं फळ जे प्रेम आहे त्या प्रेमामध्ये राहून आपण सर्व काम करावं। हम खुद नहीं करना, प्रभु को हमारे जीवन में करने दे। आणि आपण स्वतः नाही करायचं तर प्रभूला आपल्या जीवनामध्ये करू प्रभु को द्यायचं महिमा मिले। आणि प्रभूचा गौरव असो। सभी पवित्र लोगों और एक बार प्रभु में प्यार भरा नमस्कार देता हूँ। आणि सर्व पवित्र भावा बहिणीला प्रभूमध्ये प्रेमाने भरलेला नमस्कार। प्रभु का अनुग्रह आप सबके साथ। देवाची कृपा आपल्या सर्वांसोबत असो। आमीन। आमेन।